या कोरोना काळात जी पत्रकारिता करत आहेत, ज्या प्रकारे सगळा मेडिकल स्टाफ, स्वच्छता कर्मचारी अतिशय पहिल्या दिवसापासून काम करतायत, त्याचप्रमाणे आपला सगळा मीडिया सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून जीवाची पर्वा न करता अनेक जण फील्ड रिपोर्टिंग करतायत. काही जणांना वेळप्रसंगी घरूनही रिपोर्टिंग करावं लागलंय. पण तुम्हाला आम्हाला बातम्या मिळण्याचं मात्र चुकलेलं नाहीये, कारण त्यांचं काम हे डे वन पासून चालू आहे. तर आज मुद्दामच आपण या पत्रकारांचे अनुभव जाणून घ्यायचे ठरवले, कारण ते ज्या बातम्या देतात त्याच्या पाठीमागच्याही बातम्या बऱ्याचशा असतात, ज्या प्रत्येक वेळेला छापता किंवा प्रकाशित करता येत नाहीत. आज या चर्चेत जे पत्रकार सहभागी आहेत ते वेगवेगळ्या मीडियातले आहेत. मुद्दामून आम्ही इंग्रजी वर्तमानपत्रातले, मराठी वर्तमानपत्रातले, तसेच मराठी न्यूज चॅनल्स मधले असे काही प्रातिनिधिक पत्रकार निवडले. खरं तर यांच्यापैकी सगळ्यांशी एक एक सेशन करायला पाहिजे, इतका छान या सगळ्यांचे अनुभव आहेत, पण आपल्याला थोडीशी वेळेची मर्यादाही असते. त्यामुळे आपण असा एकत्रित चर्चेचा हा एक ग्रुप चर्चेचा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. तर आज या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांचं मी सर्वप्रथम संपर्क नवी उमेदकडनं अतिशय मनापासून स्वागत करते. तर आपण जाणून घेऊया आजच्या चर्चेमध्ये कोण कोण पत्रकार सहभागी झाले. आज आपल्यासोबत आहेत अलका धुपकर, ज्या असिस्टंट एडिटर आहेत मुंबई मिरर या इंग्लिश वृत्तपत्राच्या. तसेच आपल्यासोबत आहेत पार्थ एम एल, हे फ्रीलान्स पत्रकार आहेत, जे लॉस एंजलिस टाइम्स, अल जझीरा, पी साईनाथ यांची पीपल्स आर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया यासारख्या वेगवेगळ्या वेबसाईट्स नॅशनल इंटरनॅशनल साठी ते लिहितात. आपल्यासोबत आहेत राहुल झोरी, जे सिनियर करस्पॉन्डंट आहेत TV9 मराठीचे. आपल्यासोबत आहेत अनुजा चव्हाथे, ज्या मुंबई महाराष्ट्र टाइम्सच्या विशेष प्रतिनिधी आहेत. आपल्यासोबत पुण्याहून आहेत प्राची कुलकर्णी, या पुणे मिरर या इंग्लिश वृत्तपत्राच्या सिनियर करस्पॉन्डंट आहेत. आणि आपल्यासोबत आहेत ऋत्विक भालेकर, हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहेत. माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचे अतिशय मनापासून या चर्चेमध्ये स्वागत, आणि तुमच्या अतिशय व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही नवी उमेदसाठी वेळ दिला याबद्दल आपले आभार. तर मला वाटतं आपण जास्त वेळ न घालवता यांच्या अतिशय इंटरेस्टिंग असे अनुभव सांगण्यासारखे यांच्याकडे खूप आहेत. तर आपण सरळ चर्चेला सुरुवात करूयात. कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील फेसबुकमध्ये तर आपण कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. आपले जास्तीत जास्त प्रश्न आम्ही या पत्रकार मित्रांना विचारण्याचा प्रयत्न करूया. तर मला सुरुवात करावीशी वाटते अनुजा तुझ्यापासून. तर अनुजानी या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र टाइम्ससाठी खूप चांगल्या चांगल्या बातम्या केल्यात. आता मी सगळ्यांची नावं न घेता एका उदाहरणाकडे येऊ इच्छिते की या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी रोजीरोटीसाठी गेलेले किंवा शिक्षणासाठी गेलेले अडकलेले आहेत. तसेच महाराष्ट्रातली जवळपास 200 मुलं गुजरात मधल्या वडोदरा इथं कॉल सेंटरच्या कामासाठी गेलेली होती आणि ती लॉकडाऊनमुळे अडकली होती. आणि बिचारांकडे एवढे पैसे आणि अशा सुविधाही नव्हत्या की ते चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात परतू शकतील. तर त्यांनी असा निर्णय घेतल्याचं अनुजाच्या कानावर आलं की जवळपास 1500 किलोमीटर चालू, म्हणजे त्यातले काही जण यवतमाळचे होते, काही जण अमरावतीचे होते, काही जण सिंधुदुर्गचे होते. चालत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तर त्यावेळेला या विद्यार्थ्यांनी चालत येणं योग्य नाही, तर यांच्यासाठी आपण काही बसची सोय करू शकतोय का, त्यासाठी काही निधी उभारू शकतोय का, त्यासाठी काही क्राऊड फंडिंग करू शकतोय का, हे सगळं अनुजानी शोधलं. आणि फक्त बातमी करण्यापलीकडे तिने काहीतरी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून खूप मदत केली आहे. तर मला वाटतं अनुजानेच या अनुभवाविषयी थोडंसं डिटेलमध्ये आम्हाला सांगावं अशी विनंती. अनुजा प्लीज. 8 तारखेला मला पहिला संजय बच्चा म्हणून एक बडोद्यात आहेत, त्यांचा मेसेज आला. आमची ओळख झालेली होती मराठी वाङ्मय मंडळ, गुजरात मधलं बडोद्यातलं मराठी वाङ्मय मंडळ आहे, त्यानिमित्तानं ओळख झाली. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी तिथे गेलेले आणि साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जो कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला तो अधेमध्ये त्यांचा काही ना काहीतरी मेसेज सुरू असायचे. आणि त्यांनी 8 मेला मला असं सांगितलं की अनुजा, अशी अशी मुलं मला कळलेली आहेत जिथे कॉल सेंटरमध्ये आहेत आणि पायी जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि तो पहिला न्यूज पॉइंट होता की न्यूज कळली आहे, आपण ती करायची आहे. म्हणजे ती भले बडोद्यातली असो. त्यांनी मला लिस्ट पाठवली त्या मुलांची, आणि त्या मुलांबद्दल जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी खरंच खूप शॉक होते, कारण ही मुलं हार्डली 20-22 वर्षाची आहेत. खूप दुर्गम, महाराष्ट्रातल्या खूप दुर्गम जिल्ह्यांमधनं, दुर्गम भागांमधनं नोकरीसाठी 12वी झाल्यानंतर किंवा काही जण करस्पॉन्डंटनी अभ्यास करत करत इथे कॉल सेंटरला नोकरी करतायत. आणि ही कॉल सेंटर्स पण, म्हणजे जेव्हा या सगळ्याचा आढावा घेतला तेव्हा असं कळलं की ही पे मास्टर्स आहेत. म्हणजे IT साठी किंवा अशा क्षेत्रांमध्ये पे मास्टर्स आहेत, बट वेअरएज कॉल सेंटरसाठी या मुलांना हार्डली 8,000-9,000 असे मिळत असतील. आणि त्यांच्याकडे मार्चच्या अर्ध्यानंतर, मार्चचा अर्धाच पगार त्यांना दिलेला होता, एप्रिलचा पगार त्यांच्या हातात नव्हता. त्यांनी त्यांच्या जिथे ते राहत होते भाडेकर म्हणून,
त्या ओनर्सना सांगितलेलं की तुम्ही आम्हाला थोडं बेअर करा, आमच्याकडे पैसे नाहीयेत हातात, काहींना रेशन नव्हतं. आणि 1500 किलोमीटर चालत जाण्याचा निर्णय हा खूप शॉकिंग होता. ती मुलं म्हणजे सातत्यानं सोशल मीडियावरनं अपील करत होती. समहाऊ ते माझ्यापर्यंत पोहोचायला कदाचित उशीर झाला आणि ते सोमवारी चालायला सुरुवात करणार आणि ही बातमी मला शुक्रवारी कळली. शुक्रवारी रात्री, ते पण आमचं एडिशन बंद झाल्यानंतर मी शनिवारी त्यांच्याशी बोलले, रविवारसाठी बातमी गेली. आणि त्या दरम्यान मी माझ्या पॉलिटिकल रिपोर्टरना पण सांगितलं की प्लीज आपल्याला जर राज्य सरकारकडनं मदत त्यांना काही करता आली तर करूया. त्यांनी संबंधितांना कॉल केलेला होता. मी म्हणजे ही बातमी रविवारी छापून आल्यानंतर मी रविवारी सकाळपासून यंत्रणेतल्या कोणाकोणाला फोन करून की ह्यांचं काही होऊ शकतं का, त्यांना बडोद्यावरून किमान महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत यायला मदत मिळू शकते का, हा प्रयत्न माझा सातत्याने सुरू होता. पण समाव असं झालं की म्हणजे न्यूजच्या पलीकडे काय करायचं, मला माझ्या हातात काही उरलेलं नाही असं मला वाटलं. ती न्यूज पोस्ट ज्यावेळेला केली, फेसबुकवर मी पोस्ट केलेली, त्यावेळेला योगिनी खानोलकर म्हणून नंदुरबारचे एक कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानच्या अंतर्गत त्या आता काम करतात, त्या पहिल्या नर्मदा बचावच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी ही न्यूज वाचली आणि त्यांनी सांगितलं की आपण काहीतरी करूया. त्यावेळेला कोणालाही कल्पना नव्हती की काय करता येईल किंवा कोणत्या माध्यमातून मदत करता येईल. बट शी अश्युअर्ड मी की हे आपण करायचं या मुलांना. आणि बनवता जी मला सुरुवातीला 200-250 मुलं कळलेली होती, ती यादी पहिली 650 वर पोहोचली. त्याच्यानंतर ही यादी कटशॉट करत, म्हणजे रिपीट फॉर्म्स काहींनी भरलेले होते भीतीच्या ह्याच्यातनं, ही यादी त्याच्यानंतर 444 जणांवर आली. आणि संध्याकाळपर्यंत मला आपत्ती व्यवस्थापनाकडनं एका सरकारी अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आपण गुजरात सरकारशी बोललेलो आहोत, यातल्या ह्या मुलांना घेऊन येण्याची व्यवस्था. सो आम्ही निर्धास्त झालो की ओके, म्हणजे नवापूर पर्यंत, नंदुरबार पर्यंत ही मुलं पोहोचतील आणि नंदुरबार पासून पुढे जातील. पहिली बॅच तशी आली, म्हणजे जवळजवळ 197 मुलं, माझा आता आकडा कदाचित थोडा मिस होत असेल, पण जवळजवळ 197 मुलं पहिल्या बॅच मध्ये आली. आणि या मुलांना जसं कळलं ना की आपल्याला घेऊन जायला तयार आहेत लोक, त्यांनी घरं सोडलेली. आणि त्याच्यात झालं असं की भंडाऱ्याची मुलं का गोंदियाची मला आता आठवत नाही, तिथे बडोद्यात एक गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वारामध्ये 3 दिवस राहिली आहेत कारण त्यांची बसची सोय झाली नव्हती. म्हणजे फर्स्ट बॅच गेली आणि सेकंड बॅचच्या वेळेला असं झालं की पैशांचा खूप प्रॉब्लेम आला. म्हणजे जिथून मदत एका एनजीओच्या माध्यमातून मदत झालेली होती, युनिव्हर्सिटी आणि एनजीओच्या माध्यमातून. सेकंड टाइम त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याच्यापुढे मदत करू शकत नाही. आणि जवळजवळ तेवढीच मुलं अडकलेली होती तिकडे. आणि ते पाहिल्यावर असं झालं की करायचं काय. एका कॉर्पोरेटने सांगितलेलं होतं की मदत करू, ती मदत डिनाय करण्यात आली. आणि त्या रात्री मुलांना निघायचं होतं, कारण 15 तारखेनंतर जर ती मुलं तिथे राहिली असती ना तर त्यांना भाडं द्यायला लागलं असतं, आणि जे त्यांच्याकडे नव्हतं. त्यांचे घरमालक पण त्यांना प्रेशराईज करत होते. सो त्यावेळेला म्हणजे योगिनी सातत्याने संपर्कात होती त्याच्याबरोबर लतिका राजपूत जी नर्मदा बचावचीच कार्यकर्ती आहे. या दोघींनी 3-4 रात्री बसून लिस्टिंग केलं, स्क्रीनिंग केलं. त्या मुलांना सातत्याने फॉलोअप घेतला जात होता की तुम्ही कशा पद्धतीनं तिथे फॉर्म भरा किंवा तुम्ही स्वतःचं वैद्यकीय चेकअप करून घ्या वगैरे अशा ह्यानी. आणि म्हणजे अक्षरशः माझ्या मते 5 का 6 रात्री त्या झोपल्या नसतील. मलाही रात्री असे 1:30-2 वाजता फोन येत होते की मॅडम आम्हाला काहीतरी मदत करा, कारण त्यांना कोण मदत करते, कुठून मदत करते हे काहीही कळत नव्हतं. आणि ह्याच्यात जेव्हा सेकंड बॅचच्या वेळेला आम्हाला असं कळलं की फंडिंग होतच नाहीये बससाठी, म्हणजे एका बसचा खर्च जीएसटी पकडून सुमारे 26,000 होता. आणि त्या मुलांना सांगितलेला पर्सनली जर हायर बस करून जायची असेल तर तो 60,000चा खर्च होता, जे कोणालाच अफोर्डेबल नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा 26,000चा खर्च आणि 6 बसेस असा काहीतरी तो खर्च आलेला होता, आणि तो जवळजवळ 1.25 लाखच्या पुढे जात होता. आणि ह्याच्यात असं झालं की हे पैसे जमा कुठून करायचे, उभे कसे करायचे. आपण त्या मुलांना आश्वासित करून बसलोय की तुम्हाला आम्ही नेणार, आणि बसची सोय नाही होते, कारण तो बसवाला पैसे घेतल्याशिवाय बस सोडायला तयार नव्हता. त्यावेळेला मग असा विचार केला की आपण इतकी जर बातमी केली ना, आपण इतका फॉलोअप करतोय, 2 ते 3 वेळेला बातमीचा फॉलोअप केलेला आहे, तर आता आपण क्राऊड फंडिंगसाठी अपील करायचं. म्हणजे हे आजवर कधीही आयुष्यात केलेलं नाहीये. मी एका पत्रकारांनी उठून क्राऊड फंडिंगचं अपील करणं हे कदाचित मी स्वतः पहिल्यांदाच केलं, आणि मी असं कधी एक्सपिरियन्स बाकीच्यांकडून पण केलेलं नव्हतं. पण तो त्या मुलांचा प्रश्न होता. म्हणजे मला असं वाटलं की नाही यार, माझं कोणीतरी असतं तर मी हे आवाहन केलंच असतं ना की त्या मुलांना मदत करा. आणि 1500-1600 किलोमीटर म्हणजे आपल्याला गुगल मॅपवर कदाचित सोपं दिसत असतं, पण ते जायला 15 ते 20 दिवसाचा प्रवास होता तो. आणि ती मुलं काय खाल्लेलं होतं, त्यांनी काही नव्हतं, किती अशक्त आहेत, काय असेल काहीच अंदाज येत नव्हता. सो फायनली वी डिसाइडेड क्राऊड फंडिंग करायचं. आणि थँकफुली माझ्या म्हणजे आतापर्यंत क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून 1,04,000 रुपये जमा झाले. ह्याच्यात लतिका आणि योगिनी दोघींनीही पर्सनल अकाउंट मधले पैसे घातलेले आहेत. आणि अर्थात त्यांचे पैसे
परत कसे करायचे, काय करायचे हा प्रश्न आहेच. तो रिपे होणार त्यांना. कुठच्याही कार्यकर्त्यांना ह्याचा भार पडू देणार नाही, हे माझं मी ठरवलेलं होतं. सो ते पैसे परत करणार. पण ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या फ्रेंड लिस्ट मधल्या अनेक नागरिकांनी खूप जबाबदारीने हे केलं. म्हणजे एका रात्रीत माझ्या एका मित्राने 50,000 ट्रान्सफर केले आणि माझ्यासाठी ही खूप मोठी अमाऊंट होती. म्हणजे त्याने केवळ माझे एक ऑडिओ मेसेज ऐकून त्याने सांगितलं की अंजा आपण या मुलांना मदत करायची, आणि इट वॉज लाईक 2 तासाच्या आत तो म्हणाला की मी ही मदत करतोय 50,000ची, बघ पुढे म्हणजे जसं होत राहील तसं. आणि ह्याच्यात म्हणजे पॉलिटिकल मदतीसाठीही प्रयत्न झाला, पण ते सक्सेसफुल नाही झालं. त्याच्यानंतर ज्या वेळेला अर्धी मुलं परत आली त्यावेळेला एक 25,000ची मदत काँग्रेस पक्षाकडनं झाली. त्याच्या माध्यमातून शेवटची जी एक बॅच उरलेली होती त्या मुलांनाही परत आणलं गेलं. सिंधुदुर्गातल्या मुली काही अडकलेल्या होत्या. आणि स्नेहल, मला इथे ना खूप आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्यातल्या काही मुलींकडे, काही मुलांकडे स्मार्टफोनही नव्हते, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मेसेजही नाही पोहोचला की कोणीतरी त्यांना मदत करतोय किंवा करू इच्छिते किंवा फॉर्म भरले जात आहेत. आणि त्यांच्याकडे केवळ स्मार्टफोन नव्हता, या कारणासाठी ती मुलं तिथे अडकली. आणि त्याच्यानंतर ती म्हणजे दुसरी बॅच परत गेल्यानंतर आता अजून एक बॅच तयार होते. म्हणजे अजूनही काही मुलं बडोद्यात आहेत. म्हणजे हा आकडा इतका, जेव्हा पहिल्यांदा मला अंदाज आलेला होता बातमीचा, त्याच्यापेक्षा हा भयंकर फुगलेला आकडा आहे. म्हणजे हे माहिती असलेल्या या गोष्टी आहेत, माहिती नसलेल्या गोष्टी किती भयंकर असतील, किती विचित्र असतील, याचा आपल्याला खरं तर अंदाजच लावणं फक्त शक्य आहे आता. अंदाजे साधारण किती मुलं आतापर्यंत अशा प्रकारे महाराष्ट्रात परत आली आहेत अनुजा? ऑलमोस्ट 450 तरी असतील. आणि अजून एक किती जणांची बॅच होतीये साधारण? अजून काही जण बडोद्यामध्ये आहेत, काही जण सुरतमध्ये आहेत. आणि ही मुलं कंटिन्युअस योगिनी आणि लतिकाच्या संपर्कात आहेत. आणि त्या दोघी कोऑर्डिनेट, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम, की सगळं आपलं बाजूला ठेवून, कामं बाजूला ठेवून रात्रभर बसून त्यांनी फक्त लिस्टिंगचं काम केलेलं आहे. म्हणजे आम्ही 50-50, 100-100 रुपये लतिकाच्या पेफोनच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यापासून या मुलांना सांगितलं की तुम्ही आता पैसे भरा 500 रुपये, आम्ही तुम्हाला नवापूरला आणून देतो. आणि नवापूरला त्या दोघी सकाळी गेल्या ते पैसे परत करा ज्या वेळेला अकाउंटला पैसे जमा झाले. मग या मुलांचेही पैसे कुठेही त्यांनी ठेवलेले नाहीत, आणि उलट रादर त्यांना टेन्शन राहू नये त्या 500 रुपयाचंही, ह्याची त्यांनी काळजी घेतली आहे. ओके, धन्यवाद अनुजा. खरं तर म्हणजे बातमीच्या पलीकडे जाऊन, म्हणजे खरं तर बातमी देणं इतपतच आपलं काम असतं. आपण बातमीत इन्व्हॉल्व्ह होऊ नये वगैरे असं आपल्याला शिकवतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन आजचा काळच असा आलाय की आपल्याला असं तटस्थ नाहीये बसता येणार. तर खूप कौतुक वाटतं तुझं, तुझ्या मित्रमैत्रिणींचं, आणि ज्या सामाजिक संस्थांनी या कामासाठी मदत केली त्यांचंही. कारण ती मुलं आयुष्यभर लक्षात ठेवतील की आपण आपल्या कुटुंबापासून दूर कुठेतरी अडकलो होतो आणि कुठेतरी आयुष्यात न पाहिलेल्या एका व्यक्तीने आपल्याला खूप मदत केली. तर थँक्यू. त्यांनी पुढे चालवावं एवढंच आहे फक्त, बाकी काय. नक्की होईल. थँक्यू तुझा अनुभव शेअर केल्याबद्दल. आता आपण पार्थ कडे जाऊयात. पार्थ हेमन हा फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे, आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियामध्ये तो लिहितो. त्याच्यात लॉस एंजलिस टाइम्स असेल, अल जझीरा असेल, पी साईनाथांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि पार्थला मीडिया अवॉर्ड सकट वेगवेगळे महत्वाचे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. तर या आता आपण त्याच्याशी बोलूया. तर या लॉकडाऊनच्या काळामध्ये पार्थने विशेषतः स्थलांतरित मजुरांच्या बातम्या बऱ्याच केलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी केलेली एक बातमी मला आठवते की एका अपघातात पाय गमावलेल्या एका माणसानं आपली 3 वर्षाची मुलगी आणि बायको सकट ज्या स्कूटरला गिअर नाही अशा स्कूटर सकट पनवेलवरून रेवापर्यंत प्रवास करत, अशा कितीतरी बातम्या त्यांनी केल्या. तर या पॅन्डेमिक मध्ये भारताच्या कष्टकरी समाजाच्या त्यांनी ज्या बातम्या केलेल्या आहेत आणि ज्या त्यांनी इंटरनॅशनल मीडियामध्ये मांडलेल्या आहेत, तर या संबंधात ते काय आणि कसं केलं आणि तो अनुभव कसा होता हे पार्थनी थोडंसं आपल्याशी शेअर करावं अशी विनंती. पार्थ. थँक्यू स्नेहल. बेसिकली एक गेले 2 महिने स्थलांतरित मजुरांवरती किंवा कामगारांवरती स्टोरीज करताना एक जाणवतं की त्यांना पदोपदी आपण म्हणजे ऍज अ सोसायटी, सरकार आपण ह्युमिलिएट केलेलं आहे. झालंय असं की लॉकडाऊनच्या आधी असं नव्हतं की त्यांचं आयुष्य काय फार ग्रेट होतं. त्याआधी सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर एक्सप्लॉइट केलं जायचं. ते खूप जास्त काम करायचे खूप कमी पैशांसाठी, पण तरी सुद्धा ते यूज टू वर्क हार्ड फॉर देअर मनी. आणि त्यांना 2 वेळेचं जेवण त्यातनं ते कमवायचे आणि ते खायचे. आता त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावं लागतंय 2 वेळेच्या जेवणासाठी, आणि ही खूप ह्युमिलेटिंग गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते सतत कुठेतरी जाणवतं त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी कव्हर करताना, त्यांच्याशी संवाद साधताना, की आपण अनेकदा म्हणतो की त्यांचं जेवणाचा बंदोबस्त होतोय ना, त्यांना पैसे मिळत नसले तरी, पण तरी सुद्धा ती जी भावना असते की यार मी काम करायचो आणि मी खायचो, आता मला कोणीतरी जेवण आणून देतंय, ती त्या भावनेतून सुद्धा अनेक मजूर
डेस्परेटली परत जायचा प्रयत्न करतात. आणि हे मला हायवेवरती एक मुलगा भेटला होता, एक 18-19 वर्षाचा. तेव्हा तो मला म्हणाला होता, तो परत पायी चालला होता युपीला. तो मला म्हणाला की माझी घरी परत जायची जी जी कृती आहे ती मला जस्टिफाय का करावी लागते. वाय डू हॅव टू जस्टिफाय माय ऍक्ट ऑफ गोइंग बॅक होम. तो म्हणाला की घर जाना है यार, माँ बाप को देखना है, माँ बाप के पास जाना है, भाई बहन है वहां, उनके साथ रहना है. आणि हे जे आहे ते खूप महत्वाचं आहे की आपल्या शहरांमध्ये त्यांना इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज मिळतात पण सोशल सिक्युरिटी नाही मिळत. आणि त्यांना आणि हे म्हणजे कुठच्याही क्रायसिसमध्ये आपल्याला सुद्धा आपल्या घरच्यांबरोबर राहावं वाटतं, ते त्यांना इथेच वाटतंय. आणि त्यामुळे ते डेस्परेटली परत जातात. आणि जसं मगाशी तुम्ही म्हटलं की तो जो बिमलेश जयस्वाल मला भेटला होता मुंबई नाशिक हायवेवरती, तो ही वॉज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ दॅट डेस्पिरेशन. डेस्पिरेशन अँड रेस्टलेसनेस ज्याला आपण म्हणू शकतो, की तो पनवेलहून निघाला, मला ठाण्यातल्या खारेगाव टोल नाक्याला भेटला. त्याने जस्ट 40 किलोमीटर चालवून तो जरा बाजूला थांबला होता आणि आराम करायला. आणि मला साईड कार दिसली त्याच्या, म्हणजे मी कोणाशी तरी बोलत होतो आणि मला ती साईड कार दिसली स्कूटरची. तर आणि त्याच्या साईड कार वरती ते त्याचे कुबड्या होत्या त्या अशा रेस्ट केलेल्या. कॉलेजमध्ये असताना मी माझ्याकडे ती गेलेली स्कूटर होती आणि ती ऍट द मोस्ट शहरात गलीमध्ये चालवण्यासाठी दॅट्स व्हॉट इट इज युज्ड फॉर. तर हा ती घेऊन 1200 किलोमीटर रेवाला चालला होता पनवेलहून. तर मी आणि तो हायवे जो आहे तो खूपच डेंजरस आहे. म्हणजे तिथं खूप ट्रक्स निघालेत, ओव्हर क्राऊडेड, ओव्हर क्रॅम्प्ड ट्रक्स निघालेत, ऑटोज निघालेत. म्हणजे असे अनेक लोक तिकडे ऍक्सिडेंट झालेत तिकडे मोठ्या प्रमाणावरती. तर मी त्याला म्हटलं की अरे बाबा तू ह्याच्यावरून चाललायस, त्याच्याबरोबर 3 वर्षाची मुलगी होती, त्याची बायको होती. मी म्हटलं तुला भीती नाही का रे वाटत आहे? कारण मला खूप भीती वाटली होती त्याला त्याच्याशी बोलताना. तो मला डर तो लग रहा है लेकिन क्या करे, घर तो जाना है. आणि म्हणजे मला सगळ्यात जास्त मूविंग एक जेस्चर होतं त्याचा. तो मला म्हणाला की आप चिंता मत कीजिए, मैं 10 के बाद नहीं चलाऊंगा और वापस पहुंचकर आपको फोन करूंगा. तर त्याने याचं दुसरं प्रॉमिस पाळलं. त्याने 4 दिवसांनी मला फोन केला आणि म्हणाला साहब पहुंच गया घर पे. तर मी म्हटलं की सब ठीक आहे ना. तर मला हा आई वडील माझे खूप खुश झाले त्याच्या नातीला भेटून आणि सगळं. पण मी म्हटलं की लेकिन 10 के बाद चलाई गाडी की नाही चलाई. तो म्हणाला नाही, रात को 2 बजे तक चला रहा था. आणि तो म्हणाला की रात्रीमध्ये 3 तास झोपायचे, ते सकाळी 5 ला उठायचे, परत जायचे. आणि असा प्रवास केल्यावर सुद्धा त्यांनी 4 दिवस तो प्रवास केला. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात होतं कोणतरी एक स्ट्रेंजर त्याला भेटला होता हायवेला, ज्याला आपण म्हटलं होतं की मी तुला फोन करीन. आणि त्याने आवर्जून मला फोन केला. म्हणजे मला वाटत नाही माझ्या लक्षात राहिलं असतं कोणाला असं कोण भेटल्यावर त्यांना फोन करणं. आणि हा जो हे जे डेस्परेशन आहे ते कम्युनिकेशन गॅप मधून निर्माण होतं. मजुरांना त्यांच्या आपल्या सरकारवरती विश्वास नाहीये की दे डोंट बिलीव्ह दॅट देअर गव्हर्नमेंट्स आर कमिटेड टू सेंडिंग देम बॅक. आणि त्यातनं हे होत आहे. म्हणजे जरी श्रमिक ट्रेन चालू असल्या तरी सुद्धा ती जी प्रोसेस आहे त्या मागची, फॉर्म भरणं, त्या फॉर्म भरल्यावरती मग पोलीस सांगणार की तुम्हाला आमच्याकडून फोन येईल. आता तो 10 दिवसांनी येईल, 12 दिवसांनी येईल, 15 दिवसांनी येईल, काहीच माहित नाही, काही टाइमलाईन नाही, काही नाही. त्यामुळे अनेक लोक रजिस्टर करतायत आणि ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन मिळालं की निघून जात आहेत. त्यामुळे त्यातनं अजून मोठा केअस निर्माण होतोय की ज्यांना ऑलरेडी एकदा 1600-1500 लिस्ट तयार झाली की त्यातले अनेक लोक गेलेले आहेत. त्यामुळे मग फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिस वरती आहे त्यावेळेला काही लोकांना घेऊन जाणं. आणि मग त्यातनं अजून मोठे प्रॉब्लेम होत आहेत, कारण की 400-500 सीट्स भरण्यासाठी 5000 लोक येऊन बसतात. आणि मग ते एनव्हियसली म्हणजे आपले इतरांकडे बघतात, काहींना मिळते जागा, काहींना नाही मिळत. त्यांनी रेंटेड त्यांचं घर आहे ते सोडलेलं आहे. ते मग आता त्यांना कारण परत जाणार ह्या विचारांनी ते झालेलं नाहीये. त्यामुळे मग ते ग्राउंड मध्ये राहणं आणि असं सगळं ते खूप केऑटिक आहे. आणि हे माझ्यामध्ये अख्खा जो क्रायसिस आहे, इट्स आय थिंक अ मॅनिफेस्टेशन ऑफ दी ऍपथी वी हॅव शोन टुवर्ड्स मायग्रंट वर्कर्स फॉर पास्ट फ्यू इयर्स. म्हणजे आपण गेल्या 2 महिन्यात जितकं मायग्रंट वर्कर्स बद्दल बोललोय ते गेल्या 10 वर्षातही बोललो नव्हतो. आणि दॅट इज द मोस्ट शेमफुल ऍस्पेक्ट ऑफ इट मला असं वाटतं. कारण की लॉकडाऊनच्या आधी सुद्धा त्यांच्याकडे त्यांना खूप काम करावं लागायचं आणि त्यांना 250-300 रुपये पर डे मिळायचे. ते कुठेतरी ब्रिज खाली राहायचे, त्यांना एक्सप्लॉइट केलं जायचं.
पण तरी सुद्धा मीडियामध्ये असेल किंवा सिव्हिल सोसायटीमध्ये असेल किंवा सरकार तर ऑब्व्हियसली नाहीच, आपण कुठे त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा कन्सिस्टंटली लिहिलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की 25 मार्चला आपल्याला सगळ्यांना असं एक लक्षात आलं की अरे मायग्रेंट वर्कर्स अस्तित्वात आहेत. म्हणजे तोपर्यंत आपल्या त्या कॉन्शियस मध्ये सुद्धा नव्हते ते. बेरेस आपण जर का बघितलं तर हे मायग्रेशन गेली अनेक वर्ष होते शहरांकडे, गावाकडून शहरांकडे, आणि त्याचं रूट कॉज इज रुरल डिस्ट्रेस. म्हणजे शेतीमध्ये पैसा नाही म्हणून अनेक लोक गावाकडून शहराकडे येतात. तर हे जे मायग्रेशन जेव्हा आपण कव्हर करतो तेव्हा आपण त्याच्या मागचं कारण बघितलं पाहिजे. आणि आता पुढे जाताना आय होप वी टॉक मोर अबाउट रुरल डिस्ट्रेस बिकॉज दॅट इज द रिझन बिहाइंड मायग्रेशन. इतके आता फॉर एक्झाम्पल गेल्या काही दिवसांपूर्वीच मी एक स्टोरी केली, जेव्हा मी मायग्रेंट वर्कर जे परत पोहोचलेत त्यांच्याशी काही लोकांशी बोललो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही परत याल का, इतकं तुम्ही सहन केलं, तुम्हाला चालत जावं लागलं, तुम्हाला जेवण मिळालं नाही, तुमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचे तुमचे फोन उचलले नाही, त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं, तुम्ही परत याल का एवढं सगळं सहन केल्यावर. ते म्हणाले आम्ही ऑप्शन काय आहे आमच्याकडे, म्हणजे आम्ही जर का हा ऑप्शन आमच्याकडे असता तर आम्ही आलोच नसतो ना, आम्ही घरबार सोडून. तर माझ्या मते हा अख्खा मायग्रेंट क्रायसिस आपल्याला पहिल्यांदा अनफॉर्च्युनेटली आपण पहिल्यांदा रिअलाइज द स्केल ऑफ दिस मायग्रेशन, की किती मोठ्या प्रमाणावरती गावाकडून शहराकडे मायग्रेंट वर्कर्स येतात. तर माझ्या मते दिस शुड मेक अस पॉज अँड वंडर की इतके लोक का त्यांचं घर दार, आई वडील आणि मित्र मैत्रिणी मागे सोडून शहरांकडे येतात, कुठेतरी ब्रिज खाली राहतात आणि एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतात. त्यामुळे पुढे जाताना माझ्यामध्ये आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, रुरल डिस्ट्रेसकडे. अदरवाईज हे जे इक्वेशन आहे अर्बन आणि रुरल ते तसंच स्क्यूड इक्वेशन कंटिन्यू पुढे चालत राहील असं मला वाटतं. महत्वाचा मुद्दा मांडलास पार्थेश, तुझा तो रिपोर्ट पण मी वाचला होता की त्यांना ते म्हणतात आम्हाला पर्यायच नाही, आम्हाला शहरात परत यावं लागणार आहे, काय करू. आणि त्यामुळे तू म्हणतोस ते महत्वाचं आहे की आपल्याला नाही. आणि एक मुद्दा मला मांडायचा होता की ते जे 16 कामगार औरंगाबादहून मध्य प्रदेशला चालले होते आणि ते झोपले त्या रेल्वे ट्रॅकवरती, ट्रेन त्यांच्यावरून गेली, आणि त्यानंतर सुद्धा आपला पहिला प्रश्न होता की ते ट्रेनवरती का झोपले, म्हणजे प्लॅटफॉर्मवरती, ट्रॅकवरती का झोपले. म्हणजे आपण इतके हे झालोय का की त्या मेलेले ते 16 लोक चिरडले गेले ट्रेन खाली, तरी सुद्धा आपला पहिला इन्स्टिंक्ट त्यांनाच आपण क्वेश्चन करतो, ना की ज्यांनी त्यांना भरीस पाडलं, की चालत यायला भरीस पाडलं, ज्या कॉन्ट्रॅक्टर्सने त्यांना पैसे दिले नाहीत, ज्या सरकारने त्यांच्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली नाही, त्यांना आपण विचारत नाही. पण आपला पहिला प्रश्न असतो की अरे पण त्यांना रेल्वे ट्रॅकवर झोपायची काय गरज होती. आता त्यानंतर मी त्यातल्या एका सर्वायवरशी बोललो, म्हणजे 16 ते 19-20 लोक होते, त्यातल्या एकाशी मी बोललो जो वाचला. तो म्हणाला की, आणि तो वाचला कारण त्याच्या पायाला ब्लिस्टर झाले होते, त्यामुळे तो मागे पडला होता आणि त्यामुळे तो वाचला. आणि तो मला म्हणाला की हे आम्ही जे झोपलो त्यामुळे आम्हाला काही ट्रॅकवरती झोपायचं नव्हतं, आम्हाला बसल्या बसल्या झोप लागली, आणि जी झोप नंतर आमचं हे आलं ते ट्रेन आली तेव्हाच, आणि जोपर्यंत लक्षात आलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण की तो मागे पडला होता, धावत गेला, तोपर्यंत ते 16 लोक मेले होते. तर माझ्यामध्ये एकूणच आपण दिस डिह्युमनायझेशन ऑफ पुअर has been happening for a while, and that is basically that's exactly what we've seen for the past 2 months. मुळात आता आपल्याला जे स्थलांतर दिसतंय परत जाण्याचं, खरं तर आपण या गोष्टीकडे जास्त पाहिलं पाहिजे की त्यांना शहरात यावं लागू नये. आपण जे विकेंद्रीकरण म्हणतो, डिसेंट्रलायझेशन, त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज आहे. तर खूप महत्वाचे मुद्दे म्हणले. आपण पुन्हा येऊच यात, आपण पुढे बाकीच्या पत्रकार मित्र मैत्रिणींकडे जाऊयात. तर आता आपण प्राचीकडे जाऊयात. प्राची ही पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्रात काम करते. ती तिथे सिनियर करस्पॉन्डंट म्हणून काम करते. तर प्राचीनी सुद्धा या लॉकडाऊनच्या काळात या सगळ्या, जसं आता पार्थ म्हणाला तसं, स्थलांतरित मजुरांच्या, हॉटेल कामगारांच्या हातावरती ज्यांचं काम चालू आहे, फक्त महाराष्ट्रातलेच असं नाही, तिने एक कर्नाटकची पण खूप चांगली स्टोरी केली होती. मुंबईहून कर्नाटकांकडे त्या बाई चालत निघाल्या होत्या, सोबत 4 वर्षाचा मुलगा होता, पायाला चप्पल चावल्याने चालता येत नव्हतं, भयंकर, म्हणजे ते फोटो सुद्धा बघवत नव्हते. अशा स्टोरीज तिने केलेल्या आहेत. तिने एक नायडूच्या डॉक्टरांची स्टोरी पण खूप चांगली केली होती, की जे कोरोना वॉर्डमध्ये काम करतायत, त्यांना सुट्टी मिळत नाही, सलग काम करावं लागतंय. अनेक कामगार ट्रकमध्ये कोंबून अतिशय अमानवी पद्धतीने त्यांना घरी पोहोचण्यासाठी पर्याय नाहीये, नाहीतर मग चालत जसं 1500 किलोमीटर आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचं. तर प्राचीनी पण खूप संवेदनशीलपणे हे सगळं रिपोर्टिंग केलं असं मला वाटतं. तर प्राचीनी थोडा या सगळ्या श्रमिकांचा इंग्रजी मीडियामध्ये तू कशा पद्धतीने स्टोरीज केल्या आणि कसा रिस्पॉन्स आला आणि काय वाटलं याबद्दल बोलावं. प्राची.
हा ना, मला असं वाटतं पार्थ जे बोलत होता त्याला थोडं पुढे घेऊन जाते की हा आपण आता बॅक टू बेसिक्स चाललोय. म्हणजे इतके मूलभूत प्रश्न पुन्हा विचारायची वेळ आली आहे. तो सांगत होता त्यालाच, म्हणजे काही म्हणजे हॉटेल कामगारांचा तो उल्लेख केला, त्यांच्या बाबतीत सुरुवातीला बोलते. इतकी साधी सिस्टीम आहे, त्या सगळ्या लोकांशी मी बोलत होते, महापालिकेच्या पुण्याच्या शेल्टर्समध्येही राहतायत. मी त्यांना म्हटलं की डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्हाला आता प्रश्न विचारतायत, तुम्ही कधी आला? ते म्हणले मला काही लागत नाही, आम्ही ट्रेननी रेल्वे स्टेशनवर उतरतो, त्यानंतर तिथे एजंट्स असतात, ते एजंट्स आम्हाला हॉटेल चालकांशी गाठ घालून देतात आणि ते हॉटेल चालक मग आम्हाला रिक्रूट करतात. तिथे राहायची खायची सगळी सोय होते आणि पैसा जो हातात येतो तो बाजूला पडतो. त्यामुळे आम्हाला कधी डॉक्युमेंट्स किंवा काय असे प्रश्न तर कधी भेडसावलेलेच नाहीयेत. आणि दुसरं म्हणजे डॉक्युमेंट कुठे प्रोड्यूस करायची वेळ आलेली नाहीये. आमच्यासाठी पैसा महत्वाचा आहे, जो आम्ही घरी परत पाठवतोय. आणि आता ज्या वेळेला लॉकडाऊन झाला त्यानंतर एका क्षणात हे सगळं आमच्याकडनं हिरावून घेतलं गेलं आणि म्हणून आम्हाला रस्त्यावर यायची वेळ आली. बरेचसे जण यातले पुन्हा पुणे स्टेशनवर येऊन राहिलेले होते आणि तिथनं मग ते शेल्टर्स मध्ये आलेले होते. आता ते पुन्हा नोकरी शोधण्यासाठी धडपडतायत आणि नोकरी शोधण्यासाठी धडपड खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरही चालू आहे. म्हणजे आज सकाळीच एका माणसाचा फोन आला होता, ग्रॅज्युएट झालेला मनुष्य आहे, अमेझॉन मध्ये पूर्वी बऱ्याच वेगवेगळ्या डिलिव्हरी बॉय पासून वेगवेगळ्या कॅटेगरीच्या नोकऱ्या त्यांनी केलेल्या आहेत आणि मला म्हणत होता, मला भेटला होता तो मजूर अड्ड्यावरती, म्हणला की मला आता घर चालवायचंय, मजुरी करायची माझी तयारी आहे, पण मजुरी सुद्धा मिळत नाही कारण कोणी इथनं घेऊन जायलाच तयार नाही, कुठली नोकरी मिळाली तर बघा. तर ती चौकशी करायला तो फोन आला होता. म्हणजे एका बाजूला हे मायग्रेशन आहे, दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांचं हे डेस्परेशन आहे. इंग्लिश न्यूजपेपरमध्ये हे सगळं मांडण्याबद्दल तू बोललीस. आमची सुरुवात खरं तर अशी झाली, एक दिवस मी माझ्या बॉसशी बोलत होते, योगेश साधवानी आमचे डेप्युटी रेसिडेंट एडिटर आहेत, त्यांच्याशी बोलत होते की आपण जरा बाहेर जाऊन बघूयात. आणि परेश म्हणून एक मित्र आहे, त्याला म्हणलं की तो ऊस तोडणी कामगारांच्या तिथे वस्तीमध्ये काम करतो, त्याला म्हणलं तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? तर तो म्हणला तू ये. आणि बारामती जवळचा एक साखर कारखाना आहे, तिथे आम्ही गेलो, तिथल्या पालावरती बसलो होतो साधारण सगळे. तोवर परत येऊन त्यांच्या आंघोळी सुरू झाल्या होत्या, दुपारी 2ची वेळ, परतण्याची वेळ होती त्यांची. आणि गप्पा मारता मारता त्या सगळ्या बायकांना म्हणाल्या, म्हणजे सगळ्यांचे डोळे तारवटलेले दिसत होते आणि असं वाटत होतं की हे काय रात्रभर झोपलेले नाहीयेत का. साधारण त्यांचं शेड्यूल असं असतं की रात्री थोडं पहाटेच्या दृष्टी म्हणजे मध्यरात्री नंतर निघायचं, शेतात जायचं, पहाटे लवकर काम सुरू करायचं आणि दुपारी माघारी यायचं आणि त्यानंतर संध्याकाळी लवकर झोप. पण मग हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की हे शेड्यूल असं नव्हतं. म्हणजे आमच्या डोळ्यात जे जागरण दिसतंय याचं कारण असं आहे की रात्रभर बरीचशी लोक त्यातली जागी राहिली होती. आणि हे जागे राहण्याचं कारण काय होतं, तर कोविड काय आहे, करोना काय आहे, या बाबतीत तर काही त्यांच्यापर्यंत म्हणजे सॅनिटायझर्स पोहोचलेत, साबण पोहोचलेत किंवा काय गमछे म्हणतात ते दिले गेलेत, याच्या पलीकडे त्यांना काही बाकी अवेअरनेस त्यांच्यामध्ये झालेला नव्हता. तोंडाला मास्क बांधून काम करा एवढं सांगितलं जात होतं. पण मोबाईलवरती त्यांच्या बीड आणि जामखेड मधली सगळी लोक होती, त्यांच्या मोबाईलवरती मेसेजेस आले होते की एक डिफॉर्म असलेलं असं एक बाळ जन्माला आलंय आणि त्यांनी जन्माला आल्या आल्या भविष्यवाणी केली आहे की आज रात्री जे जागे राहणार नाहीत ना ते सगळेजण मरतील. आणि त्या सगळ्यामुळे ती रात्रभर संपूर्ण पालावरची माणसं जागली होती. रात्री जाताना सुद्धा साधारण त्यांचं शेड्यूल असं असतं की गाड्यांमधनं, ज्या बैलगाड्यांमधनं ते जातात त्या बैलगाड्यांमध्ये थोडं जागतात, थोडं झोपतात, असं टर्न बाय टर्न चालू असतं. कोणीही संबंध रात्र झोपलेलं नव्हतं. या सगळ्याचा करोनाशी काय संबंध आहे, त्याचा काही सायंटिफिक लॉजिक आहे का, हे सगळे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचणंही शक्य नव्हतं. जेवढं शक्य तेवढं कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला होता, पण ती सुद्धा किती म्हणजे एका लिमिट पलीकडे तीही अपुरीच पडणार होती. आणि ह्या सगळ्या भीतीत त्यांना ओढ होती गावी परत जायचंय. सगळ्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्हाला आमची मुलं तिकडे आहेत, आम्हाला परत नेऊन सोडा. आणि साखर कारखाने तोपर्यंत झालेले नव्हते, पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंट घेत नव्हतं. जिथे आपण म्हणजे जिथे छोट्या छोट्या लोक राहतात तिथे सोशल डिस्टन्सिंग पासून बेसिक, तुम्ही तिथे सॅनिटेशनचे बेसिक प्रश्न आहेत, तिथे त्यांना सोशल डिस्टन्सिंग काय शिकवणार आहे. त्यामुळे या सगळ्याशी झगडत असताना करोनाचा सामना करत होती. सुदैवाने असं झालं नाही, पण त्यातल्या जर कुणाला चुकून इन्फेक्शन झालं असतं तर तिथे किती बिकट परिस्थिती उद्भवली असती. आणि कारखान्याचं मात्र हे म्हणणं होतं की नाही, आम्ही काळजी घेतोय म्हणजे काय करतोय, तर कारखान्यात आम्ही जे सॅनिटायझर तयार करतोय अल्कोहोल पासून, ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले, साबण दिलाय आणि गमछे दिलेले आहेत मास्क म्हणून वापर करायसाठी, जे अजिबातच पुरेसं असणार नव्हतं कारण खूप लेवलला हा प्रश्न होता. तिकडून आम्ही माघारी यायला निघालो आणि जेजुरीच्या आसपास अशी सॅक घेऊन तरुण मुलं 2-3 चालत निघालेली दिसली. सुरुवातीला आम्हाला वाटलं की कोणतरी अशी रॅन्डम चालली असतील बाबा, गावातली मुलं आहेत, एका गावात दुसऱ्या गावात काहीतरी टाइमपास करत. सासवड जेजुरीच्या मध्ये आम्हाला ते भेटले होते, तिथपर्यंत पोहोचलोय. किती चालायचं माहित नाही. त्या माणसांच्या पोटात सकाळपासून अन्नाचा एक कण नव्हता, त्यांच्याकडे 10 रुपयाची नोटही नव्हती. म्हणजे पहिली रिॲक्शन अशी होती की गाडीत
म्हणजे असं आमच्याकडे काही आम्ही स्टॉकअप करून गेलो नव्हतो, कारण अनप्लॅन्ड ट्रिप होती. पण जे काही गाडीत सापडल्या खायच्या गोष्टी ते त्यांच्या हातात दिल्या आणि नंतर मग त्यांच्याशी आम्ही बोललो की काय तुमचे प्रश्न आहेत. तर ते म्हणले की आम्ही साधारण 15 दिवस काढले, आम्हाला वाटलं की लॉकडाऊन संपेल आणि लॉकडाऊन संपल्यावर आपल्याला जायला मिळेल माघारी. पण नंतर असं लक्षात आलं की ना खायला मिळतंय ना राहायला मिळतंय, कारण ज्या मंडईत ती लोक रात्री झोपायची ती मंडई बंद केलेली होती आणि काहीच नाहीये. तर त्यामुळे आता आम्ही पैसे संपले आणि आम्ही ठरवलं की आता माघारी निघूयात. हे डेस्परेशन होतं त्यांचं की आम्ही काहीही करून जाणार आहे, कसंही जाणार आहे आणि आम्हाला आमच्या घरी जायचंय, घरी गेल्यानंतर सेफ वाटेल. म्हणजे हे सेफ वाटणं इतकं आहे. तिसऱ्या बातमीचा तू उल्लेख केला होतास. असंच आम्ही एका रात्री पुण्याच्या सगळ्या बॉर्डर सील केल्या जाणार असं सांगितलं होतं अधिकाऱ्यांनी, म्हणून बघायला निघालो की काय आहे. साधारण एक 1:30-2ची वेळ असेल. खेडशिवापूरच्या टोल नाक्यावरती खूप मोठा जथ्था एकदम चालत जाताना दिसला आणि जर साधारण तोपर्यंत बघून माहिती होतं की बऱ्यापैकी जर चाललेली माणसं असतील तर इतक्या वेगाने काही ती चालू शकत नाहीत. आणि आमच्या फोटोग्राफरनी फोटो काढले आणि माझ्यासोबत सर होते, त्यांचं लक्ष गेलं. ते म्हणले ही इतकी जपजप चालत कुठे निघाली आहे, म्हणून आम्ही त्यांचा पाठलाग केला. टोल नाका क्रॉस केल्यावर, कारण टोल नाक्याला बॅरिकेडिंग होतं, पोलीस होते, तपास होत होता. काही अंतर गेल्यानंतर एक पेट्रोल पंप होता, ढाबा होता आणि शेजारी पेट्रोल पंप होता सातारा हायवेला. तिथे ही सगळी माणसं जाऊन बसली आणि तोपर्यंत कदाचित त्यांच्या ड्रायव्हरने आम्हाला पाहिलं होतं म्हणून का काय माहित नाही, आणि एक पोलिसही आजूबाजूला रेंगाळत होता. तिथे एक ट्रक येऊन थांबला, पण तो काही केला निघायचं नावच घेणार नाही, या लोकांना त्याच्यात बसू देत होता. बराच वेळ आम्ही थांबलो, मग थोडं पुढे जायचा प्रयत्न केला, पुन्हा माघारी यायचा प्रयत्न केला, हे सगळं म्हणजे त्यांना फॉलो करायसाठी. आणि त्यानंतर एक तासभर असा गेला असेल. त्यानंतर ती ट्रक निघाली आणि तिथनं जी ती ट्रक निघाली ती थेट कराडला पहाटे 7-7:30च्या सुमारास पोहोचली असेल. कराडला ही सगळी मंडळी निघाली होती. अक्षरशः कराडला पोहोचल्यानंतर ते घाबरून एका ठिकाणी थांबले. मी जाऊन त्यांच्याशी बोलले की आम्ही काही तुमच्यावर कारवाई करायला किंवा काही हे नाही करायला आलोय, तुम्हाला त्रास होणार नाही तर तुमचे प्रश्न मांडतोय. प्रत्येक माणसाने 1,500 ते 2,000 रुपये मोजले होते माणशी. मुंबईवरनं ही ट्रक निघाली होती संध्याकाळची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7-7:30ला जे काही निघाले होते. मध्ये खेडशिवापूरच्या टोल नाक्यावरती काय थांबले होते तेवढाच वेळ, बाकी कुठेही म्हणजे अगदी वॉशरूमला जाण्यापासून कशासाठीही, खाण्यासाठी कशासाठीही या ट्रकनी ब्रेक घेतलेला नव्हता. साधारण सिक्युरिटी गार्ड, मंडईत मार्केट यार्डमध्ये काम करणारी माणसं तिथल्या किंवा छोटे मोठे रोजगार मुंबईत शोधलेली अशी ही माणसं होती ज्यांच्यासाठी प्रत्येक दर माणशी म्हणजे घरात 3-4 माणसं तर आहेतच, तर माणशी 1,500 रुपये मोजणं ही खूप मोठी किंमत होती. पण तरी सुद्धा ही सगळ्या लोकांनी परतायचंच, आपल्या घरी जायचंच अशा निश्चय करून रात्रभराचा हा प्रवास केला होता. सगळा अनिश्चित होता, कारण ट्रक ड्रायव्हरनी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला पोलिसांनी अडवलं की तुम्हाला उतरायचंय आणि तिथून पुढे काही न्यायची मी शाश्वती देऊ शकत नाही. पण तरीही ही मंडळी हा रात्रभराचा प्रवास करून गेली, अजिबात थांबली नाहीत. अक्षरशः ना जसं मेंढरं भरली म्हणतात ना तशा पद्धतीने लोक भरलेली होती त्या ट्रकच्या मागच्या बाजूला. पूर्ण ताडपत्री लावून बंद केलेली होती मागची बाजू, बांधलेलं होतं. म्हणजे श्वास घ्यायला कशी म्हणजे गुदमरून कसं त्यांना वाटत असेल कदाचित, पण माहित नाही. म्हणजे त्याच्यातही त्यांनी तसा रात्रभराचा प्रवास करून जायचा निश्चय करणं हे डेस्परेशन दिसत होतं. चालत जाणाऱ्यांचंही कदाचित असंच डेस्परेशन आहे. म्हणजे कर्नाटकच्या कुटुंबाचा तू उल्लेख केलास, त्या आजी आणि त्यांचा नातू आणि त्या मुलाचे आई वडील असे 2-4 जण लॉकडाऊनच्या 3 दिवस आधी मुंबईत आले होते. रोजगार शोधायचा, मुंबई आपल्याला जगवते हे त्यांना सांगितलं गेलं होतं म्हणून ती आली होती. मोलमजुरी करून आपण काम करू आले आणि लॉकडाऊन झाला. तोवर काही ना नोकरी मिळाली होती ना काम ना काही. त्यामुळे तेवढा सगळा काळ त्यांनी काढल्यानंतर शेवटी परतायचा निर्णय घेतला होता. मला भेटले ते सोलापूर हायवेला. मुंबईवरनं ते 4 वर्षाचं मूल चालत सोलापूर हायवे पर्यंत म्हणजे पुणे क्रॉस करून पुढे आणखीन एवढा सगळा प्रवास करून आलं होतं. आणि बऱ्यापैकी ते मूल चालत होतं का तर आपल्या आई वडिलांना त्रास व्हायला नको. म्हणजे कडेवर घेऊन जायचं म्हटल्यावरती वजन आहे, सामान आहे, आजी आहे आपली वयस्कर, या सगळ्यांना आधार द्यायचा आहे. तसं ते चालत निघालं होतं. पायाला मला आठवतंय अलकानी आय थिंक असे काही फोटो काढले होते ज्या वेळेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला होता. तसंच काहीशी त्याच्या पायाची अवस्था झाली होती त्या मुलाच्या आणि आजीच्या पायांची. आणि तरीही भरूनाचं ते चालत निघाले होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही परत जाताय पण तुम्हाला वाटतंय का की गावाकडे गेल्यानंतर म्हणजे काय आहे तुमचं, शेती जमीन कामधंदा काही सोय आहे का. इथे गेल्यानंतर त्यांचं काही नव्हतं ना, धड घर होतं. म्हणजे भाड्याच्या घरात तिकडेही ते राहत होते आणि तरीही त्यांना परत जायचं होतं, कारण त्यांना फक्त ती सिक्युरिटीची फिलिंग होती की आपण आपल्या घरी परत गेल्यानंतर आपल्याला तिथे नीट राहता येणार आहे. आणि ही निघालेली माणसंही काय त्यांना जायला मिळत होतं असं नाही. यातली बरीचशी लोक
सरकारने शेल्टर सुरू केले होते, त्यामुळे तिथे म्हणजे डिस्ट्रिक्ट बॉर्डर ज्या वेळेला यायची तिथे तेव्हा उचलून त्यांना शेल्टर रूम मध्ये टाकलं जायचं. काही क्लॅरिटी नव्हती, काही सोयी नव्हत्या, कशासाठी ठेवतात सांगितलं जायचं नाही, म्हणजे ट्रकमध्ये टाकायचे आणि आणून सोडायचे. इथे तुम्ही थांबा, का थांबायचंय, किती दिवस थांबायचंय, काही क्लॅरिटी नाही. अशा सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात ही सगळी माणसं चालत निघाली आहेत. मल्टिपल लेवलला पडणारे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं शोधायची कदाचित ही वेळ आहे. एक शेवटचा मुद्दा सांगते फक्त, म्हणजे खूप गोष्टी आहेत खरं तर शेअर करण्यासारखा, कारण स्वतःलाही खूप बदलणारा आणि शिकवणारा अनुभव आहे हा. आता सुद्धा आणि या सगळ्यामध्ये सुद्धा अगदी बेसिक प्रश्न कसे भेडसावतायत. तर नुकतीच मी एका मजूर अड्ड्यावरती गेले होते आणि तिथे महिला आणि काही लोक म्हणजे जे यायला लागले ते सगळे परत जमत होते की काम मिळतंय का, काही बांधकाम मजुरांची कमतरता आहे वगैरे सांगितलं जात होतं. आणि तिथे एका मजूर अड्ड्यावरती वारज्याला एक माणूस आला आणि नेगोशिएट करत होता. काही बायका बांधकामावरती जाण्यासाठी तिथे तयार होत्या आणि तो म्हणला की तुम्ही येणार का आमच्याकडे कामाला. त्या बायकांना हे माहित होतं की कमतरता आहे कामगारांची आणि आपल्याला काम मिळू शकेल आणि मागे राहिलोय आपण तर आता काम करायला पाहिजे, म्हणून कोरोनाचा सगळा स्प्रेड असतानाही ते बाहेर पडलेले होते. पण त्यांना तो माणूस म्हणला की किती रुपये घेणार तुम्ही, तर त्यांनी काहीतरी एक साधारण 4,000 रुपये, 4 बायका होत्या, दिवसभराचं काम होतं, सगळ्यांचे मिळून आम्ही 4,000 रुपये घेऊ असं सांगितलं. कुठेतरी खेडशिवापूरच्याही पुढे त्यांना न्यायचं होतं. त्या पुरुषांनी सांगितलं की तुम्ही बायका आहात, तुम्ही काही एवढ्या ताकदीने काम करू शकणार नाही, 250 रुपये पर हेड मी तुम्हाला देऊ शकतो, तेवढे तुम्ही घेऊन येणार असाल आणि अजून 2 म्हणजे 4 जणी त्या होत्या, अजून 2 बायकांना घेऊन येणार असाल तर तुम्हाला न्यायला मी तयार आहे. म्हणजे एरवीचाही रेट पुरुष कामगारांसाठीचा 600 रुपये असं मला अनेक लोकांनी सांगितलं होतं. फक्त आता कोविडच्या काळात यांचीही नड आहे, याचंही कुठेतरी काय म्हणतो गैरफायदा घेतला जातोय का काय, ही इतक्या सगळ्या मूलभूत प्रश्नांकडे आपण परत चाललोय आणि हे प्रश्न सुटणार आहेत का, हे मायग्रंट्स परत येणार आहेत का, इथे त्यांना कोण रिप्लेस करणार आहे का माहित नाही. पण ही जी वेळ आली आहे ना तीच खरंच विचार करायला लावणारी आहे. धोरणं जसं पार्थ म्हणतोय तसं धोरणं बदलायची गरज आहे, धोरणांचा विचार करायची गरज आहे. हे सगळे प्रश्न आता मांडले जात आहेत. कदाचित कोविडचा जेवढी तीव्रता आहे तेवढ्याच तीव्रतेने याचाही विचार व्हावा. आपल्या माणसांकडे जायचं याच्यासाठी वाटेल ती रिस्क घेऊन ही लोक सगळी बाहेर पडतात आणि या निमित्तानं आपल्याला खरं तर या सगळ्या लोकांच्या कष्टावरती आपलं आयुष्य चालू असतं, पण या निमित्तानं ही दिसायला लागली आहेत मला वाटतं व्हिज्युअल झाली की सुद्धा तुमच्यासारख्या काही जे पत्रकार संवेदनशीलपणे त्याचं रिपोर्टिंग करतायत त्याच्यामुळे. तर तुझा अनुभव चांगला शेअर केलास तू. आता आपण राहुल झोरीकडे जाऊयात. राहुल झोरी हा सिनियर करस्पॉन्डंट आहे TV9 मराठीचा. आधी तो न्यूज चॅनल्स मध्ये काम करत होता. तर या लॉकडाऊनच्या काळात पुण्या मुंबईत काय घडतंय, लोकल कशा बंद झाल्या, खूप अशी आश्चर्याची गोष्ट आपल्याला वाटत होती, सगळी दुकानं कशी बंद झाली, या सगळ्या शहरी बातम्या आपण खूप पाहिल्या. पण राहुलनं मुंबई पुण्याच्या पलीकडे जात विदर्भ, खानदेश म्हणजे यवतमाळ, अमरावती, नांदेड, लातूर, धुळे, MP बॉर्डर असा एक खास लॉकडाऊन महाराष्ट्राचा दौराच केला की ग्राउंड रियालिटी काय आहे या सगळ्या लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राची, ग्रामीण महाराष्ट्राची, जिथं खरा महाराष्ट्र राहतोय, शहरांच्या पलीकडच्या बऱ्याचदा तिथल्या बातम्या येत नाहीत. तर या कोरोनाच्या काळात त्यांनी हा सगळा दौरा केला. त्याच्यात काही फार वेगळ्या बातम्याही केल्या की ज्या समाजाच्या पालांपर्यंत कधी कुठला रिपोर्टर जाणारही नाही, अशा नाथजोगी, वैदू अशा समाजातल्या एका व्यक्तींनी उपासमार होतीये. म्हणजे आता ज्यांना नोकऱ्या आहेत, ज्यांना अगदी धुणं भांडीला सुद्धा लोक घरी येऊ देत नाही, तर या लोकांचे हाल कुत्राही विचारणार नाही अशी हाल झालेली. तर त्यातल्या एका माणसाने तर आत्महत्या केली. अशा वेगळ्या बातम्या राहुलने केल्या. तर मला राहुलला विचारावं असं वाटतंय की या सगळ्या ग्रामीण महाराष्ट्राच्या बातम्या तुला का कराव्याशा वाटल्या आणि तुझा काय अनुभव होता या ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या? राहुल. थँक्यू स्नेहल. सगळ्यात आधी तर जसं लॉकडाऊनला सुरुवात झाली, मुंबई, पुणे, ठाणे याही पलीकडं महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे हे मला वाटतं की बातम्यांमधून काहीच हरवलं होतं. कारण पहिला पेशंट सापडला पुण्यामध्ये आणि त्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे, मुंब्रा, नाशिक या भागांची चर्चा वारंवार सुरू होती, आकडे वाढताना दिसत होते. मात्र आपण मगापासून चर्चा ज्या मायग्रंट्स लोकांबद्दल करतोय, मजूर असतील, कामगार असतील, बऱ्यापैकी जी बातम्या फिरत होत्या त्या अर्थातच परप्रांतीय कामगारांबद्दल किंवा परप्रांतीय मजुरांबद्दल होत्या. पण एक साधारण आकडेवारी म्हणजे महाराष्ट्र लॉकडाऊनचा दौरा करताना एक जी आकडेवारी माझ्या समोर आली आहे की जवळपास 288 मतदारसंघापैकी काही शहरी मतदारसंघले तर मला वाटतं काल परवाच पाहताना मी सुद्धा या विषयावर बोललो की साधारण प्रत्येक तालुक्यातनं 15 ते 20 हजार कमीत कमी महाराष्ट्रातले मजूर कामगार देखील मुंबई, पुणे, ठाणे या भागात काम करत होती.
त्यांना देखील तिकडे परतावं लागलं, याच्या बातम्या झाल्या नाहीत. मात्र या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्र ज्या पद्धतीनं लॉकडाऊन होता, खास करून ज्या दिवशी मी या दौऱ्याला सुरुवात केली, मला पहिला प्रश्न कदाचित नाशिक कसारा घाटातनं प्रवास सुरू झाला. मला पहिला प्रश्न किंवा स्वतःला एक असं वाटलं की कदाचित फाळणी ज्यावेळी झाली तर ती अशीच झाली असावी का? कारण ज्या पद्धतीनं लोक बाहेर पडली होती, ज्या पद्धतीनं लोक मरणापेक्षा जास्त त्रास होईल, कदाचित कोरोनाने एवढा त्रास होणार नाही, पण जे परतताना जो त्यांना त्रास होत होता, तर त्यामधून जी लोक प्रवास करत होती, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्रश्न या दरम्यान होत होते. साधारण मुंबई आग्रा हायवे जो मी सगळ्यात पहिल्यांदा जो रूट निवडला, त्या दरम्यान मी प्रवास करत होतो. आणि माझी सुरुवात झाल्यानंतर लगेच राज्य शासनानं परवानगी दिली की ज्यांना परतायचे ते परता. त्यामुळे लोंढे जे सुरू झाले, आपण आतापर्यंत बोलतोय की महाराष्ट्रातून बाहेरून आलेली लोक, अर्थात युपी, बिहार, झारखंड किंवा मध्य प्रदेश या भागातून आलेल्या लोकांबद्दल आपण भरपूर बोलतो, ही लोक परतत होती. मात्र राज्यातल्या मजुराला परतण्यासाठी राज्य सरकारनं एकही व्यवस्था केली नाही, कदाचित ती आजही नाहीये. परप्रांतीयांसाठी मालवाहू ट्रक्स आल्या, कंटेनर्स आले, महाराष्ट्राच्याच जी लालपरी आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या बसेस परप्रांतीयांना बॉर्डर पर्यंत सोडण्यासाठी आल्या, पण राज्यातल्या मजुराला सोडण्यासाठी आजतागायत एकही योजना किंवा आपण काय म्हणू मदत राज्य सरकारने केली नाही. याचा अर्थ असा कुठेतरी आहे का की राज्यात मजूरच नाहीये किंवा राज्यातला इतर भागातला मजूर मुंबई, पुण्यात, ठाण्यात काम करत नाहीये? मुळात हा जर आकडा बघितला तर मी आता सांगितलं 10 ते 15,000 पेक्षा जास्त तालुक्याच्या बघितलं तर त्या ठिकाणी होता. प्रवास सुरू झाला, महाराष्ट्रातली लोक चालत जात होती, इतर राज्यातली कोणी ट्रकात असेल. अर्थात दोघांची अवस्था तीच आहे, मजूर म्हणून त्यांच्यात फरक करता येणार नाही. फरक आहे तो राज्य सरकारच्या दुहेरी भूमिकेचा. या सगळ्या दरम्यान परतलेला मजूर असेल आणि याचबरोबर मजूर जो परतलाय, अर्थात ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे, शेती आणि शेतीविषयक ज्या गोष्टी होतात, मी साधारण सुरुवात माझी धुळे, जळगाव या भागातनं झाली होती. स्नेहल, शेतीवर सगळ्यात मोठा जो परिणाम झाला, इथले जे उद्योगधंदे आहेत यामध्ये लागणारा कुशल कामगार, जो की मध्य प्रदेश मधला खंडवा, बुरहानपूर किंवा कापूस उद्योग क्षेत्रामध्ये लागणारा जो जिनिंगसाठी लागणारा वेगळा मजूर आहे, किंवा त्यासाठी जे मशिनरी किंवा टेक्निकल ज्याला सपोर्टिव्ह आपण असं म्हणतो, तो मजूर आहे, तो रातोरात परतला आणि आपापल्या भागात पोहोचला, आपापल्या गावी पोहोचला. त्यामुळं महाराष्ट्रातल्या या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर आणि शेतीविषयक खास करून ग्राउंडवर जी परिस्थिती आहे, हे रातोरात उद्योगधंदे बंद पडले, रोजगार बुडाला, कंपन्या बंद पडायला लागल्या आणि याचाच फटका त्या शेतकऱ्यासोबतच तिथं काम करणारा जो छोटा मोठा उद्योजक होता, मग त्याला जरी उद्योग जरी बंद पडला असेल तरी मात्र त्याचा खर्च कुठेही थांबला नव्हता. कारण त्याला त्या गोष्टींचं भाडं देणं होतं, त्याला गोष्टींचं वीज बिल भरणं होतं, त्याला इतर गोष्टी करणं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे खरं तर सुरुवातीला हे सगळं बातम्यांमधून हरवत गेलं. हा सगळा प्रवास करताना स्थानिक अधिकारी जे आहेत, अर्थातच यांची देखील मी स्पष्टपणे म्हणजे जबाबदारीने बोलतोय की अधिकाऱ्यांना देण्यात आलेले वाढीव अधिकार याचा अनेक ठिकाणी गैरवापर देखील होताना पाहिला. यानंतर विदर्भाचा जो सगळ्यात महत्वाचा दौरा होता की तू उल्लेख केल्याप्रमाणे शेती संदर्भात, की ज्या शेतकऱ्यानं कष्ट करून 4 महिने 3 महिन्याचं त्याचं एक सीझन कंप्लीट केलंय, काही शेतकऱ्याच्या घरात काही हजारांचा माल, तर एखाद्या शेतकऱ्याच्या घरात लाखोंचा माल असताना देखील शासनानं केवळ तो माल खरेदी करण्यासाठी देखील एक यंत्रणा उभारली नाही. मी एक साधं उदाहरण देतो कापसाचं. मी काही गोष्टी केल्या की ज्या घरामध्ये झोपायला जागा नाहीये, 4 महिने कपास ज्यानं सांभाळलीये, वेचणी केलीये, या सगळ्याचे पैसे त्यानं दिले आहेत, बी बियाण्यापासून कापूस वेचणीपर्यंत त्यानं प्रत्येकाचा खर्च केलाय. तो कापूस खरेदी करण्यासाठी सरकारनं केवळ म्हणजे काय म्हणू आपण त्याला की कागदोपत्री जी भूमिका घेतली, याचा एक मोठा फटका. कारण कापूस जर घरात ठेवला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापूस प्रचंड ज्वलनशील असा हा पदार्थ आहे. स्नेहल, 40 ते 45 डिग्री अंश जिथं तापमान होतं, त्या ठिकाणी पत्र्याच्या घरात, कुड्याच्या घरामध्ये घरभर कापूस पडलाय, जीव मुठीत घेऊन शेतकरी जगतोय. मुळात 8 ते 10 दिवसांवर पाऊस राहिलाय, कधीही अवकाळी पाऊस होऊ शकतो, परतीचा वळीवाचा पाऊस आपण ज्याला म्हणतो तो देखील होऊ शकतो. इतक्या दिवसांपासून पिकवलेलं पीक, कपास असेल, तूर असेल, कांदा असेल, भुईमुग असेल, ही सगळी पिकं घरात पडून आहेत. पण सरकारची भूमिका याबद्दल काहीच नाहीये. मुळात या सगळ्या अर्थकारणावर पुढचा जो हंगाम आहे, अर्थातच मान्सून आणि पुढचा जो सगळा पिकांचा हंगाम आहे, यावर पेरणी रखडली आहे.
यावर वर्षभराचं शेतकऱ्याचं अर्थकारण, शिक्षण असेल, मुलांची शिक्षण असतील, स्वतःच्या घरच्या काही मोठ्या गरजा गोष्टी असतील, खरेदी असेल, लग्नकार्य असतील, हे सगळं अवलंबन आहे. मग याला कुणी बघत का नाहीये? आणि या दरम्यान म्हणजे मला हा दौरा करण्याचा माझा मूळ उद्देशच मुळात असा होता की मुंबई, पुणे, ठाणे वगळता देखील एक लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात तो लॉकडाऊन आहे. कदाचित तो ग्रामीण भागातला लॉकडाऊन ज्या पद्धतीनं त्याचे परिणाम लवकर दिसले नाहीत, मात्र ते खूप दूरगामी परिणाम झालेले आहेत. जसं मी सांगितलं की भटक्या जाती जमाती राज्यात लाखोंच्या संख्येनं, म्हणजे फक्त महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत, ज्या फक्त प्रवास करणं किंवा भिक्षा मागणं, एखादी कला जोपासणं, डोंबारी, पोतराज, वैदू समाज, नाथजोगी समाज किंवा कुडमुडे ज्योतिषी, ही सगळी लोक ही त्यांच्या फिरस्तीवर अवलंबून आहेत. कुडमुडे ज्योतिषी असतील किंवा नाथजोगी समाज हा भारताच्या कानाकाना कोपऱ्यात म्हणजे बंगालपासून नेपाळपर्यंत, उत्तराखंड, अरुणाचल या ठिकाणी लोक जातात. ही लोक त्याच ठिकाणी अडकली आहेत आता सुद्धा. याची कुठलीही आकडेवारी नाहीये सरकारकडे. हा लाखो, म्हणजे मला जी अंदाज मी घेतला, कमीत कमी 20-22 हजारांपेक्षा जास्त लोक जी प्रवासाला बाहेर पडली होती महाराष्ट्रातून पोटासाठी, ती आहेत त्या ठिकाणी अडकून आहेत. यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने केली नाही. दुसऱ्या बाजूनं पालघरला याच काळात जी दुर्घटना झाली, काही साधूंना मॉब लँचिंग मध्ये अक्षरशः मारून टाकण्यात आलं. यानंतर या लोकांची एक मानसिकता, आणि हे लक्षात घ्या की या लोकांची हिंमत आपल्या घराबाहेर पोटासाठी पडण्याची होईल का? मी 2 उदाहरणं सांगतो. आणि मला वैयक्तिक मागच्या 8-10 वर्षांपासून जसं काही पत्रकारिते, मला असं वाटतं की या गोष्टी येत्या भविष्य काळात म्हणजे मला कव्हर करण्याची ती वेळ येऊ नये. एक तर त्यामध्ये गोष्ट मी बातमी करण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यापैकी एक घटना स्नेहल, जळगाव जिल्ह्यातली जी आहे, 17 वर्षाच्या एका मुलीनं आत्महत्या केली. आणि मध्य प्रदेशातली ती मुलगी होती. खूप आधीपासून आई वडील कापूस म्हणजे म्हणलं की जिनिंग कामगार म्हणून ते परतीला आले होते. आई वडिलांनी यापूर्वीच एक 5-6 वर्षांपूर्वी आत्महत्या केली आहे. आणि आत्महत्या करताना मला वाटतं की एक 5 वर्षाचा भाऊ आणि एक साधारण त्याच्यापेक्षा थोडीशी लहान किंवा आसपास एक बहीण, या दोघांना या मुलीच्या जीवावर सोडून आईबापांनी आत्महत्या केली. या दरम्यान मुलगी आधी शेतात काम करायची, कापूस वेचणीला जायची, केळीच्या शेतात काम करायची. मात्र या सगळ्या दरम्यान हे काम बंद पडलं. पूर्णपणे चलन थांबलं. चलन थांबल्यानंतर आपण जे म्हणतो की म्हणजे हे खूप मी जबाबदारीनं बोलतोय आणि याबद्दलची सविस्तर माहिती मी घेऊनच हे बोलतोय की या काळात तिला काही मदत येत होती. कुणी काही खाण्याची पाकिटं द्यायचं, कुणी काही धान्याची पाकिटं द्यायचं, मदत येत होती. पण या दरम्यान या मदतीमधून जसं की पार्थनं सुरुवातीला कामगारांबद्दल सांगितलं, तर स्वाभिमान कुठं ना कुठं त्यांचा दुखावला जायचा त्या मदतीपोटी. कदाचित आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत. याच मुलीचे काही फोटोज मदत देताना सोशल मीडियावर फिरले असतील किंवा व्हॉट्सअपवर फिरले असतील की आम्ही या व्यक्तींना मदत केली, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी. यातनं किंवा या मदतीमधून मिळणाऱ्या काय म्हणू आपण त्याला, की मोठेपणा दाखवण्यापोटी या मुलीचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला. माझी एक माहिती अशी देखील आहे की कदाचित काही गैरप्रकार किंवा गैर मागणी या संबंधित मुलीकडे झाली आणि या दडपणापोटी या मुलीनं हे दोन्ही भाऊ मागं सोडून आत्महत्या केली. ही एक अशी घटना आहे की जिथं जाऊन सगळ्या फॅक्ट्स माझ्या हातात असताना, सगळ्या गोष्टी माझ्या हातात असताना, बोलणारी लोक असताना, म्हणजे माझी हिंमत झाली नाही की ही बातमी मला कव्हर करायची. आणि त्या पलीकडे जाऊन किंवा पत्रकार म्हणून ही बातमी बाजूला ठेवत त्या 2 मुलांच्या बाबतीत आपल्याला काही करता येते का? मग मी स्थानिक प्रशासन असेल, काही सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या 2 मुलांची जबाबदारी घेता येईल का या संदर्भात काही प्रयत्न केले. त्या दृष्टीने ते कामही झालं. ही एक घटना अशी होती. तर दुसऱ्या बाजूला मी ज्या भटक्या समाजांबद्दल आवडून सांगतोय, साधारण ही सगळी लोक डोंबारी, कुडमुडे ज्योतिषी वगैरे फिरत असतात. मी नाथजोगी समाजाचं एक गाव आहे नाथनगर म्हणून यवतमाळमध्ये. साधारण एक 5-1 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे. गाव म्हणजे अगदी तांडा आहे, कुडामुडाच्या भिंती आणि तात्पुरती ही सगळी घरं आहेत. त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि ही लोक बाहेर पडणं जवळपास बंद झालंय. सुरुवातीला काही मदत झाली, कुठल्या तरी आमदार खासदारांनी काही पाकिट आणून दिली. मात्र लॉकडाऊन ज्या पद्धतीनं वाढतोय तसं तसं ही लोक मागे पडत गेली. कारण मुळात वर्षानुवर्ष, पिढ्या आजपर्यंत ही लोक कायम वेशी बाहेर, गावकुसा बाहेर राहत आली ना. त्यांची दखल त्यावेळी कोणी घेतली ना ती आत्ता घेतायत. म्हणजे त्यावेळीच घेतली नसेल किंवा नॉर्मल गोष्टी असतानाही त्यांना कोणी जर विचारात घेत नसेल, वेशी बाहेरच राहायचंय,
अजूनही घराबाहेरच बसायचं, या सगळ्या गोष्टी होत असतील तर त्यांची गोष्टच मुळात या सगळ्या लॉकडाऊन मध्ये ते सगळे कुठं नव्हते. तर सुरुवातीच्या मदतीनंतर घरात खायला शिल्लक नाहीये. एक त्यामधलेच मला मी त्यांचं नाव विसरलो, पण भिक्षा मागण्यासाठी मी घराबाहेर जातो हे त्यांनी घरात बोलून दाखवलं. आपल्या बायकोसोबत त्यांचे वाद झाले कारण घरात खायला नाहीये. काही दिवस सडेल म्हणजे मिळेल ते खाल्लं, काही बिस्किटं होती, काही होतं. 4 दिवसानंतर घरात 5 एक माणसांचा एक कुटुंब होतं. शेवटी पर्याय उरला नाही आणि या माणसानं, म्हणजे त्या माणसाचं मी फोटोज पाहिले, त्याच्या घरच्यांशी मी बोललो. काहीच शिल्लक ज्या दिवशी घरात उरलं नाही त्या दिवशी या माणसानं साधारण त्याच दिवशी म्हणजे घरातनं बाहेर पडला की मी काही 4 घरं मागून येतो. पत्नीसोबत भांडण झालं, पण ते भांडण त्याच्या मृत्यूमध्ये बदललं. कारण पत्नीला ही भीती होती की मागच्याच महिन्याभरापूर्वी काहीतरी एक घटना घडलीये, लोकांनी या साधूंना मारून टाकलं, तुम्ही जाऊ नका. आता तर अजून अवघड झालंय, लोक मारतायत, लोक हे करतायत. हे सगळा घरात विषय झाला. संबंधित व्यक्तीनं आत्महत्या केली. मुळात ही परिस्थिती जर यामध्ये सरकार दप्तरी नोंदही होत नाही, कारण नाथजोगी समाज जो आहे यांच्या समाजामध्ये पोस्टमॉर्टम करणं किंवा अशा गोष्टी करणं हे देखील पाळलं जात नाही किंवा ते धर्माविरुद्ध किंवा त्यांच्या जातीविरुद्ध मानलं जातं. या माणसाची नोंद देखील केवळ आत्महत्या म्हणून झाली, कुठलीही सरकारी मदत मिळाली नाही. कारण एकंदरीत या समाजाला किंवा शेतकरी, मजूर, महाराष्ट्रातला कामगार, महाराष्ट्रातला म्हणजे मायग्रंट्स, याला आपण या सगळ्यामध्ये कुठंच विचारात घेतलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय, सोशल डिस्टन्सिंग, हात धुण्याबद्दल तुम्ही बोलताय, वारंवार सोशल मीडिया किंवा इतर सगळ्यांना सांगताय, मुळात ज्या ठिकाणी दिवसभर हंडाभर पाण्यासाठी 3-3 किलोमीटर, 4-4 किलोमीटर 45-46 डिग्री अंशात जावं लागतं, त्या ठिकाणी तुम्ही दररोज हात धुणं किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल करताय, सोशल डिस्टन्सिंग बोलताय, एकाच विहिरीवर अख्खं गाव पाणी भरायला येतं, सोशल डिस्टन्स बद्दल आपण बोलतोय. मुळात अनेक अनपेक्षित गोष्टी आपण लोकांकडून अपेक्षित धरतोय की त्यांनी हे करावं. मुळात कोरोनापेक्षा इतर ठिकाणी होणारे मृत्यू असतील, यवतमाळ किंवा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शेतकरी किती पिचला जातोय. नगदी पिकं घेणारी लोक, लाखोंचा माल घरात आहे, मात्र आता जर विकला गेला नाही, पाऊस पडला, कापूस पेटला, तर ही लोक अशीही मरणार आहेत. म्हणजे त्यांना जगण्याला दुसरा ऑप्शन नाहीये, इतक्या दिवस ते जगतायत. त्यामुळे मला एकंदरीत असं वाटतं की या सगळ्या दरम्यान मोठी मोठी शहरं असतील, म्हणजे मी कुणाला दोष देत नाहीये, म्हणजे पत्रकारांना देखील काही जबाबदाऱ्या असतील, काही त्यांच्या मर्यादा असतील. मुंबई सारख्या ठिकाणाहून त्यांना जास्त केवळ वाढलेला आकडा दाखवणं देखील मोठी बातमी ठरू शकते. मात्र जमिनीवर ग्राउंड रियालिटी जी आहे, मग तो दुष्काळ असेल, सध्याचा कोरोना असेल, उपासमार असेल किंवा महाराष्ट्रात परतलेला सामान्य शेतकरी वर्गातला, हॉटेलमध्ये काम करणारा किंवा शहरी भागात काम करणारा जो गावाकडे परतलाय, त्याच्या हाती आता नेमकं उरलंय काय, याबद्दल देखील बऱ्याच चर्चा होणं अपेक्षित आहे. स्नेहल. खरंय राहुल, धन्यवाद, तू सांगितलंस. खरंय, म्हणजे एकीकडे कोरोनाच्या बळींची संख्या वाढतीये, त्याच्या निदान नोंदी आहेत, पण हे जे लॉकडाऊनचे बळी आहेत माहित नाही ते कदाचित अनअटेंडेड जात आहेत की काय, अशी आहेच आहे. तर आता तू ज्याप्रमाणे TV 9 ला काम करतोस त्याचप्रमाणे अजून एक मराठी वाहिनी अग्रेसर असलेली ABP माझा, यात काम करणारा माझा मित्र ऋत्विक भालेकर याच्याकडे मी आता जाऊ इच्छिते. ऋत्विक खरं तर पॉलिटिकल करस्पॉन्डंट आहे, पण गेले काही दिवस तुम्ही जर ABP माझा बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की ऋत्विकनी मजुरांच्या, स्थलांतरित मजुरांच्या खूप स्टोऱ्या केल्यात. त्याच्यासाठी तो अगदी कसारा घाटापासून धुळे मालेगाव MP बॉर्डर पर्यंत तो फिरलेला आहे. आणि ती एक फ्रेम तर त्यांनी केलेली अगदी डोळ्यात बसून आहे की एक आजोबा खांद्यावरती बसलेले आणि त्यांचा मुलगा त्यांना चालत घेऊन निघालाय वाशिमकडे, मुंबईवरनं निघाले, किती दिवस लागणार आहेत माहित नाही. तर हा सगळा काय अनुभव होता स्थलांतरित मजुरांच्या रिपोर्टिंगचा, आणि एकदम पॉलिटिकल कडून इकडे कसा आलास आणि काय वाटलं हे रिपोर्टिंग करताना, हे ऋत्विकनी सांगावं. ऋत्विक. थँक्यू स्नेहल. खरं तर ज्या पद्धतीने कोरोनाचा सगळा त्या बातम्या यायला लागल्या आणि मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक इथून फक्त जे आकड्यांच्या बातम्या येत होत्या, जसं राहुलनी सांगितलं, तर फक्त आकडे आणि आकडे याच बातम्या सुरुवातीला येत होत्या आपल्याकडून. आणि एक पत्रकार म्हणून, एक पॉलिटिकल रिपोर्टर म्हणून शासन आपल्याला जी माहिती पुरवतंय फक्त तीच माहिती आपण बातमी म्हणून ब्रॉडकास्ट करणं, एवढंच काय ते पत्रकार म्हणून हातात राहिलेलं होतं सुरुवातीच्या काळात, शासकीय यंत्रणांवरती आणि त्यांच्या PROs आणि त्या सगळ्या गोष्टींवरती, की आपल्याला त्याच्या पुढे जाऊन काय करायचं हे कळतच नव्हतं.
आणि खरं तर ही सगळ्यांसाठीच खूप म्हणजे नवीन असा प्रसंग आहे, नवीन संकट आहे आणि यामध्ये आपण आणखीन वेगळं काय करू शकतो असा जेव्हा विचार सुरू होता त्यावेळेसच मला आमच्या इनपुट हेड अभिजित करंडे यांच्याकडनं फोन आला आणि त्यांनी मला विचारलं, सांगितलं नाही तर त्यांनी मला विचारलं की अरे खूप रिपिटेशन होते आणि आपण काय करत नाही आहोत असं एकंदरीत वाटतंय. तर असं माझं मत होतं की तू बाहेर जाऊ शकतोस का, कारण अर्थात बाहेर पडलास तर राहणं मग तिकडे खाणं या सगळ्या गोष्टी आल्या ज्या एरवी सहज शक्य असतात, पण तू जर एक आठवडाभराच्या दौऱ्यासाठी बाहेर पडलास तर तू हे मॅनेज करू शकशील का. तर मी सुरुवातीला कॉन्फिडंट नव्हतो. मी म्हटलं मला 1 तासभर दे, विचार करतो सांगतो. मी माझ्या कॅमेरामॅनशी आधी डिस्कस केलं कारण मला त्याला घेऊन जायचं होतं सोबत. त्या सगळ्या गोष्टी कशा वर्कआउट करायचं आम्ही दोघांनी डिस्कस केलं आणि 1 तासाभरात मी त्याला सांगितलं की हो मी जाऊ शकतो, आपण बघू काय कसं फिगर आउट करायचं ते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता म्हणजे साधारण अंधार असतानाच आम्ही बाहेर पडलो आणि जसं जसा स्नेहल दिवस उजेडायला लागला, जसं जसा प्रकाश पडायला लागला आणि आम्ही हायवे लगत जो जथ्थेच्या जथ्थे नजरेस पडायला लागले तसे आम्ही अवाक झालो. म्हणजे खरंच असं वाटलं की मुंबईत बसून, शहरात बसून फक्त आकडेवारी सांगणं ही खरंच बातमी, ही खरंच पत्रकारिता असू शकते का. तर त्याची जाणीव आम्हाला मुंबईच्या बाहेर पडल्या झाली, कारण फक्त या मजुरांचे जथ्थे नव्हते तर त्यांचे परिवारही सोबत होते. कारण साधारण 1 महिना लोटलेला होता, त्यांना घर सोडावं लागत होतं. अर्थात एक पत्रकार म्हणून सुरुवातीला आम्ही फार बेसिक प्रश्न विचारतो की क्यों आप जा रहे हो, आप यहाँ पे क्यों नहीं रह रहे हो. तर ही प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना उत्तर देण्याची सुद्धा मानसिकता नव्हती. खरं तर मला असं वाटत होतं की त्यांना असं वाटत असावं की हे काय प्रश्न आहेत किंवा हे काय आम्हाला विचारतायत, ह्यांना म्हणजे आमची काय परिस्थिती आहे आणि आम्ही कुठल्या परिस्थितीत बाहेर पडलोय आणि आम्ही का बाहेर पडलोय असं जर कोणी विचारत असेल, तो जो भाव चेहऱ्यावर होता तो तुम्हाला दिसत होता. आणि त्यानंतर मला जाणवलं की ही परिस्थिती खरंच खूप भयावह आहे आणि याच्या पुढे जाऊन आता आपल्याला काहीतरी काम केलं पाहिजे, वस्तुस्थिती दाखवली पाहिजे. नंतर मला जे जाणवलं ते असं होतं की मुळात अनेकांची घरं होती पण त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावं लागतं. त्यांच्या शौचालयाचा प्रश्न असेल जे कॉमन असतात, त्यांना पाणी जे भरायला लागतं ते एका ठिकाणी भरायला लागतं आणि त्यामुळे त्यांना संपर्क जो आहे तो टाळता येत नाही एकमेकांशी. सोशल डिस्टन्सिंग हे तुझ्या माझ्यासारख्या घरात बसून बोलणाऱ्या लोकांसाठीचं हे प्रिव्हिलेज आहे, हे त्यांच्यासाठी नाहीये. आणि त्या भीतीने की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळू शकत नाही आणि आपल्याला आज ना उद्या हा आजार होणारच आणि जर हा आजार झाला तर पुढे आणखीन किती यातना भोगाव्या लागतील. त्यातला एक माणूस तर असा म्हणाला की साहब अगर मुझे ये बीमारी हो गई आणि मैं जर मुझे अगर कुछ हो गया तो मेरी बॉडी, जो मेरी डेड बॉडी है उसका क्या होगा वो मेरे घर वालों को पता भी नहीं चलेगा. आणि त्यामुळे काही करून आम्हाला आमचं घर गाठायचं, आमची लोक गाठायची आहेत आणि तिथे जरी आम्ही मेलो तरी किमान आमची बॉडी जी आहे त्याचा अंतिम संस्कार आणि जे काय गोष्टी असतात त्या केल्या जातील ह्या भीतीने लोक बाहेर पडत होती. हे इतकं भयानक होतं. पुढे गेलो, जसा तू उल्लेख केलास की एक कुटुंब होतं, वाशिमचं कुटुंब होतं आणि हे सगळे रस्त्याचं बांधकाम करणारे मजूर होते. आता यामध्ये जो मुलगा होता त्याचे वडील 110 वर्षाचे होते. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा विचारलं तेव्हा मला विश्वासच बसला नाही. आणि ह्या 110 वर्षांच्या आजोबांना आपल्या खांद्यावर घेऊन हा मुलगा हा चालत निघालेला होता. मी विचारलं अरे कुठे निघालाय तुम्ही असे, म्हणा वाशिमला. म्हटलं किती दिवस लागतील, म्हणे माहिती नाही. मी म्हटलं मग हे असं शक्य आहे का हे घेऊन जाणं. ते म्हणाले पर्याय नाही. तर आता हे चित्र बघितल्यानंतर खरंच हल्लो आतून. म्हणजे हे कसं शक्य आहे, म्हणजे माणूस विचारच कसा करू शकतो असं की आपण आपल्या घरी पोचू म्हणून. थोड्या वेळाने आणखीन पुढे गेल्यानंतर बघितलं तर एक बाप होता जो 2 लहान मुलं, एक वर्षाचं बाळ, एक 3 वर्षाची मुलगी आपल्या खांद्यावर घेऊन चाललेले होते. तर कधी कुठे बाप आपल्या मुलांना खांद्यावर घेतोय, कधी कुठला मुलगा बापाला खांद्यावर घेऊन चालतोय. असे सगळे व्हिज्युअल्स आम्ही कॅप्चर करत, रेकॉर्ड करत पुढे निघालेलो होतो. मी जेव्हा नाशिकला पोहोचलो, म्हणजे कसारा घाटातून जेव्हा पुढे गेलो, कसारा घाटात तिथं परिस्थिती आणखीनच विचित्र होती. कारण घाटात आपण जनरली असे सगळे रस्ते असतात तर त्या रस्त्यावर चालायला
लागू नये आणि फार लॉंगकट म्हणजे लांबचा रस्ता आपल्याला चालायला लागू नये म्हणून लोक थेट असा कडाचा कडा चढत होती. कसारा घाटात साधारण एक पावसाळ्यात म्हणजे गेल्या वर्षी रस्ता खचला होता आणि तिथलं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. तर तो रस्ता तसाच अर्ध बांधकाम होऊन तसाच ठेवलेला आहे. ते काम अजून पूर्ण व्हायचंय. त्या ठिकाणाहून लोक म्हणजे अगदी म्हाताऱ्या माणसांपासून ते 2 वर्षांच्या लहानग्या चिमुकल्यांना घेऊन लोक हाताला धरून आपलं सामान घेऊन तिथे वाट काढत कसे बसे चढत होते आणि तिथून आपला प्रवास पुढे सुरू ठेवत होते. नाशिकला पोहोचल्यानंतर आम्हाला असंच एक अकोल्याचं कुटुंब भेटलं. या कुटुंबामध्ये स्नेहल 6 महिन्याचं बाळ होतं त्या आईच्या हातात आणि आम्ही हा जो प्रवास होता तो रात्रीचा कसे करतात ते बघायला आम्ही बाहेर पडलो होतो. तर रात्री हा सगळा प्रवास सुरू असताना ते 6 महिन्याचं बाळ घेऊन झप 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 हे सगळं कुटुंब चाललेलं होतं. तर सुरुवातीला मी त्या वडिलांना विचारलं की तुम्ही कधीपासून चालताय? तर ते म्हणाले की आम्ही 4 दिवसांपासून चालतोय. आम्ही मुंबईत भिवंडीमध्ये काम करत होतो आणि तेच रस्ते बांधकाम करत होतो आणि आता आम्हाला काम नाहीये, नोकरी नाहीये आणि खायला पैसे नाही आहेत, राहायला जागा नाही, आम्ही बाहेर पडलो. आम्ही अकोल्याला निघालेलो आहोत चालत. तर मी विचारलं त्यांना की कसं करताय, म्हणजे तुम्ही कसा प्रवास करताय, कधी चालता, कधी थांबता, आराम कुठे करता? तर ते म्हणाले की आम्ही साधारण संध्याकाळी 4 नंतर जेव्हा ऊन कमी होतं त्यावेळेस आम्ही प्रवासाला सुरुवात करतो. आम्ही रात्रभर चालतो. आम्ही सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत आम्ही असेच चालत राहतो. 10 नंतर जेव्हा ऊन आपल्या डोक्यावर येतं त्यावेळेस ते कुठेतरी रस्त्याच्या कडेला थांबतात. तर मी विचारलं मग खाण्याचं काय? तर तांदळाची पिशवी होती त्यांच्या हातात. ते थोडंफार भात शिजवतात कुठेतरी, लाकडं वगैरे जमा करून भात शिजवायचे आणि तो भात जे काय सोबत मिळेल म्हणजे रस्त्यात जे लोक देत होती ते भात आणि तेवढंसं खाऊन ते थोडासा आराम करायचे दुपारपर्यंत आणि पुन्हा संध्याकाळनंतर त्यांचा प्रवास तसा तो सुरू करायचा. मी म्हटलं की एवढं पुरेसं आहे आणि 6 महिन्याचं बाळ सोबत आहे तर त्याचं कसं करताय तुम्ही? त्यावेळेस त्या माणसाला हुंदका आवरला नाही आणि त्याला तो रडू कोसळला. तो म्हणाला की साहेब मी, माझी बायको, माझ्यासोबत असलेले लोक आम्ही भात खाऊन कसे बसे चालतोय, पुढे पुढे निघालेलो आहोत. पण हा नुसता भात खाऊन ना माझ्या बायकोला दूधही येत नाहीये आणि त्यामुळे माझ्या बाळाला म्हणजे मला दूध देता येत नाहीये आणि इतका हतबल होता तो. आणि तो जितका हतबल होता तितकीच कणखर त्याची बायको दिसत होती. ज्यावेळेस मी तिच्याकडे गेलो, तिला विचारलं की तुम्ही का चालताय, त्यावेळेस तिचा जो लुक होता ना स्नेहल, म्हणजे तो बघितल्यानंतर मलाच माझं खजील झाल्यासारखं वाटलं की मी काय विचारतोय तिला. तिचं म्हणणं होतं की सरकार का नाही बसेस चालू करत आहे, आम्हाला हाऊस नाही आहे चालण्याची, माझ्या 6 महिन्याच्या बाळाला घेऊन चालण्याची आम्हाला हाऊस नाही आहे, पण आमच्याकडे पर्यायही नाही आहे आणि आम्हाला कसंही करून आता घर गाठायचं आहे म्हणून आम्ही चालत निघालेलो आहोत. तर जनरली पॉलिटिकल रिपोर्टर म्हणून मी गेले 2 वर्ष ज्या बातम्या करतोय ना त्या ह्याच होत्या की मुंबईत कसं इन्फ्रास्ट्रक्चर उभं होतंय, मेट्रोचं जाळं पसरतंय, मोठमोठे रस्ते फ्लायओव्हर्स होत आहेत आणि मागचं सरकार असेल किंवा हे सरकार असेल किती शेकी मिरवतात की डॉइच बँकेचा रिपोर्ट आहे की लाखो करोडो रुपये हे मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आपण इन्व्हेस्ट करत आहोत. ही खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी. अरे पण ही इन्व्हेस्टमेंट जेव्हा होत असते, जेव्हा हे सगळं उभं राहत असतं तेव्हा ते उभं करणारा जो श्रमिक असतो, जो मजूर असतो, तो इतका कसा दुर्लक्षित राहू शकतो. आणि ज्यावेळेस अशा संकट काळात त्याच्यावर इतकी वाईट वेळ येते त्यावेळेस त्याच्याभोवती या सरकारला, या प्रशासनाला काहीच कसं वाटू शकत नाही, हा खरंच प्रश्न पडतो. अगं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्यांच्या तळ हाताच्या पुढावरती हे सगळं उभं राहते. हा सगळा जो विकास आपण हे डेव्हलपमेंट जे म्हणतोय ही लोक जे आहेत हे सगळं ते उभं करतात आणि ज्यावेळेस हे संकट येतं त्यावेळेस तेच सगळ्यात जास्त दुर्लक्षित असतात. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा 23 मार्चला लॉकडाऊन आणि हे सगळे घोषणा झाली त्याच्या अगदी आठवड्याभरानंतर मी माझ्या एका कलिग बरोबर मंत्रालयात गेलो होतो. त्यांनी काहीतरी वॉर रूम नावाचं सगळा सेटअप उभा केलेला होता आणि तिकडे काही अधिकारी नेमलेले होते. त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की सर LTT के बाहर, कुर्ला के बाहर अलग अलग जगहों पर कई सारे ऐसे लोग हैं जो अटके पड़े हुए हैं एक आठवडा उलटून गेल्यानंतर.
त्यावेळेस त्या अधिकाऱ्याचं रिॲक्शन इतकं आश्चर्यकारक होतं की अच्छा ऐसे भी लोग अटके पडे है. म्हणजे तोपर्यंत त्यांना जाणीवही नव्हती या IAS अधिकाऱ्यांना की लोक अशी अडकलेली असू शकतात किंवा लोक रस्त्यावरती आलेले आहेत, त्यांची ज्यांना घरं नाही आहेत, जे हातावरती ज्यांचं पोट आहे, अशा लोकांबाबत म्हणजे साधा विचारही त्यांच्या मनात येत नाही, शिवत नाही. म्हणजे हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी शेल्टर होमच्या उपाययोजना किंवा काय केलं जाऊ शकतं, मग त्यात परराज्यातले किती आहेत, आपल्या राज्यातले किती आहेत, याचा डेटा गोळा करायला सगळी ती प्रक्रिया सुरू झाली. आणि म्हणजे इतका मेजर डिस्कनेक्ट आहे ना. आपण म्हणजे मी ज्यावेळेस हा सगळा प्रवास करत होतो त्यावेळेस मला रिपोर्टर म्हणून ह्या बातम्या कळत होत्या की ह्या सगळ्यांसाठी आता आपण ST ची सेवा सुरू करणार आहोत, आपण काही ट्रेन्स सुरू करणार आहोत. अरे पण ज्या वेळेस ही सगळी लोक रस्त्यावरती चालत असतात ना, त्यावेळेस त्यांचा अजिबात कुठला संपर्क नसतो. म्हणजे त्यांच्यापर्यंत एक तर ह्या बातम्या पोहोचत नाहीत, कारण जसं पाठ पण मगाशी म्हणाला की त्यांच्याकडे म्हणजे साधे फोन असतात. हा, त्यामुळे त्यांना माहितीच नसतं की आपल्यासाठी असे काही निर्णय घेतले गेलेले आहेत आणि याचा कुठेतरी लाभ आपल्याला मिळू शकतो. ते आपले असेच रस्त्यावर चालत राहतात. आणि त्यावेळेस म्हणतोस ते म्हणजे ही दरी मिटवणं फारच मोठं आव्हान आहे आपल्या समोरचं. आणि म्हणजे कसं ते आपण करणार आहोत, या मुळात या संकटात आल्यानंतर आपली आर्थिक स्थिती पण वाईट झालेली, तर ते फार मोठं आव्हान असणार आहे. तर आपण येऊयात पुन्हा, आपण आता अलकाकडे जाऊयात. अलका धुपकर, मला वाटतं अलकाची काही फार वेगळी ओळख करून द्यायची महाराष्ट्राला गरज नाही, कारण की IBN लोकमत असू देत किंवा आत्ताचं मुंबई मिरर असू देत, अलकाला आपण महाराष्ट्राचा आवाज म्हणूनच ओळखतो. तर अलकाला सुद्धा अनेक पत्रकारितेतले महत्वाचे अवॉर्ड्स मिळाले. चमेली देवी जैन असेल, लाडली असेल, रामनाथ गोयंका असेल. आणि अलका आधीपासून खूप वेगवेगळ्या स्टोरीज करते, मग त्या दंगलीच्या असोत, दलित अॅट्रॉसिटीच्या असोत, शेतकरी मोर्चांच्या असोत, की आता या कोरोनाच्या काळातल्या स्वच्छता कामगारांना कसे साधे सॅनिटायझर्स मिळत नाही, त्यांना आरोग्य विमा नाहीये, किंवा महानगरपालिकेमध्ये जे गेलेली लोक आहेत त्यांच्या बॉडीचं काम बघतायत, त्यांची कशी काहीच व्यवस्था नाही, याच्या अनेक स्टोरीज अलकानी या काळातही केलेल्या आहेत. तर आता आपण अलकाकडे जाऊयात की अलकानी काय विशेष स्टोरीज याच्यात केल्या आणि काय तिचा काय अनुभव होता या सगळ्या कोरोनाचा आणि लॉकडाऊनचा. नवी उमेद आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप आभार की आमचे अनुभव विचारण्याची संधी दिली तुम्ही, त्याबद्दल. माझ्यासारखे आणि आपण इथे काही 4-5 चेहरे बघताय, पण मला या निमित्ताने जरूर नमूद केलं पाहिजे असे असंख्य पत्रकार आहेत ग्रामीण भागात, शहरी भागात, की जे ट्विटरवर, फेसबुकवर किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकत नाहीत, पण कम्युनिटी रिपोर्टिंगच्या माध्यमातून असेल, त्यांच्या लोकल लँग्वेजेसच्या माध्यमातून असेल, छोट्या मोठ्या पातळीवर वेगवेगळ्या पब्लिकेशन्ससाठी, वेगवेगळ्या माध्यमांसाठी ते पत्रकारिता करतायत. आणि त्यामुळे या सगळ्यांचं प्रातिनिधिक अशा पद्धतीचे वेळी शेतकऱ्यांच्या पायाचे फोटो काढले. ते मी ठरवून गेले नव्हते की मी त्यांच्या पायाचे फोटो काढणार आहे. माझ्या समोर एका बाईच्या पायाला काच लागली आणि तिने त्याला चिंधी बांधून ती चालू पडली. हे मी बघितलं आणि मी टिपलं. माझ्या बरोबर तेव्हा कॅमेरा पण नव्हता, मी स्वतःच फोनवर हे करत होते. आणि नंतर माझ्या डोक्यात हे सगळे विचार आले आणि मी तेव्हा शेतकऱ्यांच्या मोर्चा वेगळ्या पद्धतीने कव्हर केला. माझ्यावर अशी टीका करण्यात आली की पत्रकार स्वतःचं करिअर बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या अवयवांचे फोटो काढतायत. आणि तीच टीका तुम्हाला आता कळत असेल की आम्ही जेव्हा प्रश्न मांडतो तेव्हा असं सांगितलं जातं की या कामगारांची व्हिज्युअल्स तुम्ही दाखवताय आणि तुमची नोकरी सांभाळताय, तुमचं काम सांभाळताय, यांना मदत करा. मुळात 2 गोष्टी आहेत. आम्ही पत्रकार आहोत, जे बरखादतने उत्तर दिलं तेच मी देईन की आमचं काम आहे प्रश्न मांडणं आणि ते आम्ही काम करणार आहोत. प्रत्येक कामगाराला मदत पोहोचवणं ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे, केंद्रीय आणि राज्यातल्या सरकारांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम करतोय. हे काम करत असताना सातत्याने एक सूर ऐकू येतो की सकारात्मक बातम्या दाखवा, पॉझिटिव्ह किती काय काय सरकार करतंय ते दाखवा. तर मला असं वाटतं त्यासाठी कोट्यवधी रुपये सरकार खर्च करतंय आणि PR ची एक मोठी मशिनरी पॅरलल या देशात काम करते. त्यामुळे पत्रकारांचं काम आहे अशा पॉझिटिव्ह रिपोर्टिंगच्या ट्रॅपमध्ये बळी न पडता आपण माझे सगळे जे सहकारी आता सांगतायत हे काम जे आहे ते करत राहणं. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक असा सूर होता की मुंबई पुण्याच्या बाहेरच्या बातम्या महत्वाच्या आहेत. जरूर महत्वाच्या आहेत, पण म्हणून मी सांगेन की मुंबई आणि पुण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.
जरी आर्थिक जे सेंटर आहे ते आता अहमदाबादला जात असलं तरी आजही आर्थिक राजधानी मुंबई आहे. सर्वाधिक बजेट आमच्या महानगरपालिकेचं आहे, सर्वाधिक डेन्सिटी असलेलं शहर आहे, जागतिक नकाशावरचं अत्यंत महत्वाचं असलेलं शहर आहे. आणि त्यामुळे या शहराने पॅन्डेमिकचं नियोजन कसं केलं हे जवळून अत्यंत बघता आलं, त्याचं रिपोर्टिंग करता आलं. 14 जानेवारीला जगामध्ये कोरोनाचा पहिला पेशंट मिळाला, म्हणजे आपल्या व्यवस्थेला थोडी जाग तरी आली असेल, बरोबर आहे. पण आजपर्यंत मे महिना संपत आला तरी आपण एक्सपेरिमेंट्स करतोय वेगवेगळ्या धोरणांच्या बद्दल, हे दिसून आलंय. मी सुरुवात करते हात धुण्याच्या ज्या गोष्टी आपण बोलतोय. मुंबईमध्ये जवळपास 40 ते 50% लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, हे सगळ्यांना माहितीये. जेव्हा आपण लॉकडाऊन आणि WHO सांगतोय 20 सेकंद हात धुवा, तेव्हा कोणीही असा विचार केला नाही की झोपडपट्ट्यांमधल्या या लोकांना पाणी कुठे मिळणार आहे. आणि आता असं झालंय की मुंबईची ज्यांना कल्पना आहे, अनेक सोसायट्या झोपडपट्टीतल्या लोकांना पाणी विकत देतात, ज्या सोसायट्यांना पाणी एक्स्ट्रा येतं. लॉकडाऊनच्या काळात जो एक विषमता पसरली, म्हणजे आपण सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरला, फिजिकल डिस्टन्सिंग न वापरता, आणि या लँग्वेजचा जो सामाजिक मानसिकतेवर परिणाम झाला, त्यामुळे गोरगरिबांना कोणीही पाण्यासाठी उभं केलं नाही. मी अशा झोपडपट्टीधारकांशी बोलून त्यांच्या बातम्या केल्या की अक्षरशः 10 लिटर पाणी मिळणं मुंबईमध्ये, राहुल सांगतोय गावात परिस्थिती आहे तर मुंबईत काही वेगळी नाहीये. मुंबईमध्ये लोअर परेल मधल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बाईला देखील 1 हंडा पाणी मिळवायला आज अक्षरशः दिवस दिवस फिरावं लागतं. शाळकरी मुली पाण्यासाठी फिरतायत, ही अवस्था आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती मांडली. मग आमच्यावर टीका अशी करण्यात आली की तुम्हाला सरकार चांगलं काय करतंय ते दिसत नाही का. तर आम्ही तुम्हाला सरकारला संधी देतोय प्रत्येक वेळी तुमची बाजू मांडण्याची, पण महाराष्ट्र आपल्या मुंबईच्या हायकोर्टाने ऑर्डर देऊन देखील गरिबांना तुम्ही पाणी का देत नाही याचं उत्तर आजपर्यंत बीएमसीने दिलं नाही. बीएमसीचे आयुक्त बदलले. दुसरी गोष्ट आहे, आपण सगळेजण बोलतोय मजुरांबद्दल, लॉकडाऊनच्या बाह्य सगळ्या दिसणाऱ्या घटकांबद्दल. खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दलचा माझा अनुभव सांगते. पण आपण आता क्वारंटीन रूम मध्ये जाऊया, आयसोलेशन वॉर्ड्स मध्ये जाऊया आणि हॉस्पिटल्स मध्ये जाऊया, जी हॉस्पिटल्स पेशंटनी खचाखच भरलेली आहेत, जिथे पत्रकारांना पूर्वीप्रमाणे मुक्त प्रवेश नाहीये. मुंबईमध्ये जे रेल्वेतले ब्लास्ट झाले त्यानंतरच्या काळामध्ये पत्रकारांना बंदी घालण्यात आलेली आहे हॉस्पिटल्समध्ये डायरेक्ट अशा पद्धतीने जाणं. तर या ठिकाणी असं झालं, मी धारावीतली, म्हणजे आवाज येतोय ना स्नेहल, मला कॉल आला होता. सो मी धारावीतली बातमी साधारण मार्च एंडला कव्हर केली होती की जिथे सस्पेक्टेड डेड बॉडीज विदाऊट लीक प्रूफ बॅग मध्ये पॅक करता दिली जाते आणि 50 लोकांनी ते फ्युनरल अटेंड केलं होतं. आता आपल्या देशामध्ये जर अशा प्रकारची साथ येणार आहे याची कल्पना होती, तर डेड बॉडी मॅनेजमेंटचा प्रोटोकॉल ICMRने पूर्ण देशासाठी एक समान जाहीर करायला हवा होता. धोक्याची कल्पना ओळखून जाहीर करायला होता. BMC एक प्रकारे प्रोटोकॉल फॉलो करतंय, TMC एक वेगळा करतंय, NMMC वेगळं करतंय, नागपूर पालिका वेगळं करतंय. त्याचा परिणाम असा झाला की डेड बॉडीज संशयितांच्या द्यायच्या की नाही हा एक प्रश्न होता. मुंबईमध्ये जवळपास 500 अननोन अनक्लेम डेड बॉडीज या आधी होत्या, ज्या अनेक वर्षांच्या होत्या. तर त्या रिकाम्या करण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले, पण ते काम करण्यासाठी अत्यंत कमी मनुष्यबळ आहे. एक पोलीस, एक गाडी आणि त्याच्याबरोबर असलेला एक ड्रायव्हर, तिथे फिनेल सुद्धा तो स्वतःच्या खिशातनं टाकतो आणि त्याने 500 डेड बॉडीज 15 दिवसामध्ये तो कसं सगळ्याची विल्हेवाट लावणार हा प्रश्न होता. त्याच्यानंतर ज्यावेळी डेड बॉडीज वाढायला लागल्या, सस्पेक्टेड डेड बॉडीजच्या प्रोटोकॉलचा मोठा प्रश्न होता. डेड बॉडीजचं करायचं काय, 4th क्लास कर्मचारी आमच्याकडे काम करत नाहीत असं BMC सांगत होतं. आणि कूपर हॉस्पिटल मधली डेड बॉडीजची बातमी, ज्या पेशंटच्या उजव्या आणि डाव्या हाताला 22 तासाहून अधिक काळ डेड बॉडीज पडलेल्या होत्या, अनपॅक्ड, पॅक पण केलेल्या नव्हत्या, त्याची बातमी सगळ्या खातरजमा करून मी दिली. तेव्हा मला कूपरचे डीन असं म्हणाले की तुला जेवढे व्हिडिओ काढायचे, तुम्हाला जेवढ्या बातम्या करायच्या आहेत करा, माझ्या पुढे काही पर्यायच नाहीये, माझ्याकडे कामगारच नाहीयेत. आणि ज्यावेळी मी अधिक खोलात गेले तेव्हा याचं उत्तर असं मिळालं की हे जे कामगार आहेत, या कामगारांना डेली पेमेंट हवं होतं आणि BMC त्यांना मंथली पेमेंट देत होती. जर हा इतका साधा विचार होता, जर तुम्ही कंत्राटी कामगार घेतलेले ज्यांना तुम्ही कोरोनाच्या संसर्गाच्या डेड बॉडीज हाताळण्याचं काम देताय, कदाचित हा निर्णय एप्रिलमध्ये घेण्याऐवजी तुम्ही जर मार्चमध्ये घेतला असतात तर डेड बॉडी मिसमॅनेजमेंटचा जो एक केओस मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळाला तो दिसला नसता. आम्ही जेव्हा या बातम्या करतो तेव्हा आमच्यावर अशी टीका केली जाते की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचं मोरल डाऊन करताय. मग तो हेल्थ वर्कर म्हणजे डॉक्टर्स असतील, सुपर स्पेशालिस्ट असतील, नर्सेस असतील, सफाई कामगार असतील, अजिबात करत नाही आहोत. आम्ही प्रश्न उपस्थित करतोय त्या IAS ऑफिसर्सच्या स्किल्सवर
ज्यांनी ट्रेनिंग घेतलंय, जे वर्षानुवर्ष सरकारी बेनिफिट्स घेत आहेत, एसी चेंबरमध्ये बसून तुम्ही ट्रेनिंग घेताय धोरणं आखण्याची, आणि ते राज्य करते. जर तुम्ही हे 15 दिवसांनी काय होणार आहे हे फोर्सी करू शकला नाहीत तर ते मांडणं आमचं काम आहे आणि ते मी करतेय. त्याच्यानंतर जो मुद्दा आला तो मुद्दा होता की सफाई कामगार जे कंत्राटी आहेत त्यांना आज देखील विमा दिला जात नाहीये, त्यांना आज देखील ग्लोव्ज दिले जात नाहीये. त्यामुळे नवी मुंबई पालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जी पिटिशन केली त्याची बातमी मी केली, आणि त्यानंतर देखील आपण बघितलं हायकोर्टाने त्यांना आदेश दिलेले होते. जेव्हा आपण हॉस्पिटलमधलं बोलत होतो तेव्हा एक छोटा मुद्दा सांगते. सातत्याने ट्रेड युनियनला कमी लेखलं जातं, म्हणजे ट्रेड युनियन या फक्त पॉलिटिक्स करतात, ट्रेड युनियन या कामगारांना कमी तासाचं काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात, अशा बातम्या असं एक मांडलं जातं. पण आज मुंबईमध्ये येणारा जो कामगार आहे हा MMR मधून येतो, म्हणजे वसई असेल, पालघर असेल, नवी मुंबई, पनवेल. तर लॉकडाऊनच्या काळात मी जेव्हा या कामगारांशी बोलत होते त्यांच्या कहाण्या ऐकून अक्षरशः जेव्हा पोलीस मारत होते सुरुवातीच्या काळात तेव्हा एका सफाई कामगाराने मला असं सांगितलं की पहाटे 3:30ला मी उठतो, माझा मुलगा 5 वाजता मला सोडायला येतो स्टँड पर्यंत, आणि मला पूर्ण दिवस ही भीती वाटते की तो परत जाताना त्याच्याकडे आय कार्ड नसतं, त्यामुळे त्याला पोलीस मारतील का ही भीती मला वाटते. तर कुठलाही विचार या पद्धतीचा जो करायला हवा होता तो करण्यात आलेला नव्हता. आज देखील अनेक कामगार जे MMR मधून मुंबईमध्ये येत आहेत त्यांची राहायची सोय चांगली नाहीये, त्यांना डॉर्मेटरीमध्ये शाळेमध्ये ठेवलं जातं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला असं ठेवलात तर आम्हाला नसलेला संसर्ग होऊ शकतो, ही परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आज आपण आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलतोय तर हे खूप लॉंग टर्म म्हणजे मुद्दे आहेत. मेडिकल एज्युकेशन मी गेली 12 वर्ष कव्हर केलं होतं, तर आपण मेडिकल एज्युकेशनच्या बातम्यांना कधीच प्राधान्य दिलं नाही, म्हणजे मेडिकल एज्युकेशनच्या बातम्या केल्या की काहीतरी रटाळ वाटतं, त्याच्यामुळे नाही करायचं. मग आज जेव्हा आपल्याला तहान लागलेली आहे तेव्हा डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी, सफाई कामगारांसाठी विहीर खोदून हे प्रश्न सुटणार नाहीयेत. हा देखील त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे असे खूप खरं तर प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न कव्हर करत असताना आमच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट सत्तेत आल्यानंतर ILS सारखी बॉडी असेल किंवा मिनिमम वेज बोर्ड सारखी जे महत्वाचे संघटना आहेत, ज्या देशातले सर्वात मोठे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज यांच्यामध्ये संवाद घडवून आणतात, त्यांच्या बैठकाच झालेल्या नाहीयेत. मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर कामगार कल्याण बोर्ड आहे, पण डोमेस्टिक वर्कर्स म्हणजे आपल्या घरी ज्या मदतनीस महिला येतात त्यांचं जे बोर्ड आहे ते 2014 पासून म्हणजे काय म्हणूयात काम करत नाहीये. तर फडणवीस गव्हर्नमेंटने महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे पॅरलाइज करून ठेवली कामगारांसाठी काम करणारी कल्याण बोर्ड, आज लेबर कमिशनर आहे, लेबर कमिशनरची संपूर्ण यंत्रणा आहे ही मुंबईतून काम करते. मग काय करते ती? हे प्रश्नांची उत्तरं जेव्हा आम्ही शोधत होतो त्यावेळी अत्यंत अस्वस्थ करणारी उत्तरं मिळत होती, आणि जेवढ्या कहाण्या सांगू म्हणजे जितकं बोलू तेवढं खरं तर कमी आहे. प्रश्न खूप मोठे गंभीर आहेत. आणि हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की लॉकडाऊन काळातलेच फक्त आरोग्य व्यवस्थेचे किंवा मजुरांचे प्रश्न नाहीयेत. म्हणजे आता ह्या सगळ्यांनी उदाहरणं दिली तसं उल्का महाजन सांगत होती मायनिंग साठी गेलेले कामगार जे आहेत त्यांना कोणी परत आणलेलं नव्हतं, ते उघड्या शेतात राहत होते. पारोमिता गोस्वामी ही पहिली महाराष्ट्रातली कार्यकर्ती आहे जी मार्च महिन्याच्या 12-15 पासून लिहितेय की मध्य प्रदेशमध्ये चिली कामगार म्हणजे मिरची कापायला गेलेले जे कामगार आहेत ते कामगार अडकून पडलेले आहेत आणि त्यांना परत आणलं पाहिजे असं. आदिवासी असंख्य गेलेले होते. तर या सगळ्याबद्दल आम्ही लिहित होतो. आणि या सगळ्यावर एक कडी झाली ती म्हणजे APMC ऍग्रिकल्चर. APMC काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो मुंबईमध्ये पुन्हा एकदा मी सांगेन मुंबईला दुर्लक्ष यासाठी करता नाही कारण या सगळ्या रुरल अर्थव्यवस्थेची जी आर्थिक शिखर संस्था आहे ती APMC हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे, नवी मुंबईमध्ये. डेली 50,000 लोकांचा तिथे फुटफॉल असतो आणि या APMC मध्ये 3-4 वेळा बंद करावी लागली. अत्यंत धरसोड पद्धतीची सगळी धोरणं तिथे आम्हाला दिसली. शेतकरी माल आणत होता, तो माल उतरवून घ्यायला तिथे माथाडी कामगार नव्हते, माथाडी कामगारांच्या आरोग्याची काळजी घ्यायला कोणी तयार नव्हतं. असे खूप सारे प्रश्न होते. पुन्हा एकदा APMCचं सगळी धोरणं वळणावर आणायला आपल्याला एप्रिल महिना उजाडला. म्हणजे तुम्हाला जर जानेवारीत कोरोनाचा पहिला पेशंट जगात आढळला, तुम्ही मार्चमध्ये पहिलं लॉकडाऊन केलं, मग तुम्ही काय करत होता हा प्रश्न आहे. आज मगाशी मी मिलिंद रानडेंशी बोलत होते, ते सांगत होते की कंत्राटी सफाई कामगारांना आजही शिल्ड मिळत नाहीयेत.
ओके, त्याच्यामुळे असे खूप प्रश्न आहेत जे सुटलेले नाहीयेत, सुटणारही नाहीयेत. मी अजिबात असा भाबडा आशावाद ठेवून नाहीये की आपण काहीतरी प्रश्न मांडला म्हणून दुसऱ्या दिवशी त्याची उत्तरं मिळतील. खूप लॉंग टर्म लढा पत्रकार म्हणून आपल्याला हा करावा लागणार आहे. तर तो करूया या सगळ्याबद्दल. एक शेवटचा महत्वाचा या कडीतला मुद्दा म्हणते तो म्हणजे डॉक्टरांचा. आपण सातत्याने एक टीका ऐकतोय की डॉक्टर्स अवेलेबल नाहीयेत आणि डॉक्टर्स काम करत नाहीयेत. तर मेधाताईंनी प्रश्न विचारला मी काय शिकले, तर आशा जी आहे ना ती जागा ठेवणं एवढंच मी या लॉकडाऊन मध्ये शिकलीये. म्हणजे मी 1999-2000 पासून विद्यार्थी प्रतिनिधी बनले तेव्हापासून आजपर्यंत फील्ड वर्क करत होते. हे 70 दिवस पहिले असे जेव्हा मी घरात बसलेली आहे. खूप अस्वस्थ करणारा काळ आहे. काही कारणांनी मला वाटतंय पण मी फील्डवर जाऊ शकत नाही. अशा वेळी हे सगळे कॉन्टॅक्ट वापरून मी त्यांच्याशी बोलतेय आणि आम्हाला अजिबात आनंद वाटत नाही अशा पद्धतीच्या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन जेव्हा आम्ही पब्लिश करतो. मनाला अस्वस्थ करणारे या बातम्या असतात. पण डॉक्टरांवर टीका केली गेली. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का, IMA ही जी बॉडी आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन, डॉक्टरांवर खूप टीका करता येईल. पण राज्य सरकारने IMA बरोबरची पहिली मीटिंग कधी केली? एप्रिल महिन्यामध्ये केली. ठीक आहे. त्याच्यामुळे असे खूप मुद्दे आहेत की तुम्ही पॉलिसी लेवलवर ज्या तुम्ही पूर्वतयारी करायला हव्या होत्या. मी अजिबात म्हणत नाही की सगळे कामगार पूर्ण वेळ काम करतात, सगळे डॉक्टर काम करतात, सगळं ठीक चाललंय. पण तुम्ही जर प्लॅनिंग केलं असतं सरकारने, अनसर्टन म्हणजे कधी न पाहिलेलं असं हे चॅलेंज आहे. हे चॅलेंज अधिक चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकलो असतो. ते हाताळण्यामध्ये सरकार, IAS अधिकारी हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांना प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे, आम्ही असं म्हणतो की तुम्ही आजारी न पडणं हे तुमचं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही जर आजारी पडलात, तुमच्याकडे कितीही पैसा असू दे. मी अशा खूप जणांच्या स्टोरीज कव्हर केल्यात. शिवाजी सावंत जे कम्युनिटी हेल्थ वर्करचा नवरा होता, मुंबईच्या कम्युनिटी हेल्थ वर्करचा, 12 तास 8 हॉस्पिटल्स फिरले, एकाही हॉस्पिटलने त्यांना ऍडमिशन दिली नाही. अखेर पॉलिटिकल कॉन्टॅक्ट वापरून त्यांना ऍडमिशन मिळाली पण त्यांचा मृत्यू झाला. दुर्गा गुडिलू जी आहे, तिची आई आजारी होती. मी तिचा इंटरव्ह्यू घेतलाय लॉकडाऊन गप्पांमध्ये, तो तुम्ही ऐका. अशी खूप नावं. सचिन चव्हाण जो स्पोर्ट्समॅन होता, तो 35 वर्षाचा होता. केवळ ऍडमिशन मिळाली नाही म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे. 17 तास तुम्हाला वेट करावं लागतं. वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या गेटवरून फिरून यावं लागतं. मग ओळखी, मग फोन करा तेव्हा ऍडमिशन मिळते. ही आजची परिस्थिती आहे. आमचा साधा प्रश्न असा होता की एकाही IAS ऑफिसरना किंवा नेत्यांना किंवा कॉर्पोरेटरला ही सुचू नये का की प्रत्येक हॉस्पिटलच्या गेटवर, जी हॉस्पिटल सुरू होती गव्हर्नमेंटची, BMCची आणि खाजगी आणि ट्रस्टची, त्या हॉस्पिटलच्या गेटवर तुम्ही काहीतरी सिस्टीम तयार करू शकत नाही का? आपण 2020 मध्ये आहोत, जिथे डिजिटल क्रांती आणि डिजिटल इंडियाच्या जगात आपण जगतोय, पण हे नाही करू शकलोय. त्यामुळे मला दुर्दैवाने हे नमूद करावं असं वाटतं की चंद्रपूरच्या त्या सीमेवर कुठलंही थर्मल स्कॅनिंग, ऑक्सिजन लेवल चेक न करता कामगार जसे चंद्रपूरमध्ये येत आहेत, तीच अवस्था आज इथे पण आहे. मी अशा कामगारांच्या मुलाखती घेतल्या होत्या जे सकाळी 3 वाजता गोरेगाव, मालाड, या बाजूला लोअर परेल इथून चालत म्हाताऱ्या आई बाबांसोबत, छोट्या मुलांचं सुटकेस असते ना त्याच्यावर बसवून मुलांना इथून बाहेर पडण्यासाठी ते निघाले. पण वाशीच्या टोलनाक्यावर त्यांना अडवलं आणि ते परत मुंबईत आले तेवढंच चालत. म्हणजे ही तर अजून वाईट जर्नी होती. ना ते घरी पोचू शकले, ना त्यांना काही खाणं पिणं मिळालेलं होतं. आणि ते असं सांगत होते की माझा गॅस ब्लॅक मध्ये, माझ्याकडे गॅस आहे, गॅस संपला तर मी काय करू. त्याने मला गल्लीचा फोटो पाठवला. तर त्या गल्लीमध्ये तू इफ यू वॉन्ट टू क्रॉस दॅट लेन, तुला त्या माणसाच्या घरामध्ये पाय ठेवावा लागतो. तर तो म्हणतो की आम्ही 4 लोक घरात असतो तेव्हा बसूही शकत नाही एकत्र. आपण जेव्हा घनता किंवा मुंबई ही डेन्स पॉप्युलेशन असे सगळे पुस्तकी शब्द वापरतो तेव्हा ही व्हिज्युअल्स नाही आहेत डोळ्यासमोर. तर ही परिस्थिती सातत्याने मांडणं हे आमचं काम आहे. लोकांना ते आवडो न आवडो, लोकांना जे आवडतं ते सतत पॉप्युलर गोष्टी त्यांच्या प्लेटमध्ये देणं हे काही आमचं काम नाहीये. वी आर नॉट एंटरटेनर्स. आम्ही खूप सिरियस जर्नलिझमच्या बिझनेसमध्ये आहोत आणि मला असं वाटतं वाचकांनी देखील ते समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मीडियाच्या नावावर कसले तरी सातत्याने फालतू ट्रेंड्स चालवण्यापेक्षा जे चांगलं रिपोर्टिंग सुरू आहे त्यांनी देखील आपले चॉईसेस सजग बनवावेत. वाचकांनी अत्यंत चांगलं रिपोर्टिंग करणारे खूप सारे पत्रकार या देशामध्ये आहेत. फेक न्यूज, मिस इन्फॉर्मेशनला बळी न पडता वाचकांनी देखील सजग बनून जर या माहितीचा उपयोग करून घेतला तर मला असं वाटतं पुढची लढाई सोपी जाईल. म्हणजे संपणार नाहीये लढाई, काही जादू होणार नाहीये.
पण सोपी नक्कीच होईल. खरंय अलका, आणि तू म्हणालीस ती गोष्ट पण खरीच आहे. जसं म्हणजे आम्ही म्हणतोय की बाकीचा महाराष्ट्र महत्वाचा आहे, पण या काळात, कोरोनाच्या काळात तर विशेषतः जेव्हा ज्या संख्येनं कोरोना बाधितांची संख्या वाढती, आणि मुंबई इज इटसेल्फ, याच्यात अनेक शहरं वसलेली आहेत एकाच शहरामध्ये. इथंच त्याच वेळेला नंदुरबार पण आहे मुंबई, आणि त्याच वेळेला लंडन पण आहे. तर त्यामुळे तुमची ते प्रश्न वेगळेच आहेत, आणि ते सुद्धा ऍड्रेस करणं तेवढंच महत्वाचं काम आहे. त्यावेळी वैद्यकीय यंत्रणेवर येणाऱ्या ताणाचं, स्वच्छता कर्मचाऱ्यांचं ताणाचं, आणि आपण जे सहज बोलतो की फिजिकल डिस्टन्सिंग वगैरे, ही फार अवघड आहे मुंबईत. याची खरोखर चांगल्या प्रकारे कल्पना तू आम्हाला सगळ्यांना करून दिलीस, त्याच्याबद्दल धन्यवाद. मी आता आणखीन एका वेगळ्या मुद्द्याकडे जातीये. तर तो तसा सगळ्यांनाही प्रश्न असेल, आणि त्याच्या अगोदर आपल्या आज जमलेल्या पत्रकारांपैकी एक पत्रकार मित्र असा आहे की ज्या कोरोनाबद्दल आपण म्हणजे 3 महिने दुसरा काही शब्दच ऐकत नाहीये. तर या कोरोनाची भीती जी आपल्याला वाटतेय, तर त्या आपल्यापैकी एक मित्र असा आहे की ज्याला स्वतःला कोरोना झाला होता, आणि त्या कोरोनातून तो पूर्णपणे बरा होऊन आज चक्क परत फील्डवर परतलाय. तर लोकांच्या मनात कोरोनाची एक जी निष्कारण भीती बसलेली, तर त्यांनी जरा स्वतःचा अनुभव सांगावा अशी मी विनंती करते. त्या माझ्या मित्राचं नाव आहे राहुल झोरी, जो स्वतः कोरोनाबाधित होता, आणि आज तो पूर्णपणे बरा होऊन परत एकदा फील्डवर उतरून मी सांगितलं त्याप्रमाणे लॉकडाऊन महाराष्ट्राचे तो दौरे करतोय. तर राहुलने थोडंसं त्या जर्नी विषयी एक 5 मिनिटात सांगावं अशी विनंती. राहुल. थँक्यू स्नेहल. खरं तर या संदर्भात मला संधी वेगळी दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. कारण मुळात कोरोना जसं सुरुवात झाली, अनेक रिपोर्टर्स फील्डवर होते, आणि बऱ्याचदा ज्यावेळी रिपोर्टर एखाद्या फील्डवर कुठे अडचणीत असेल तर ती भीती फक्त त्या रिपोर्टर पुरती आधी होती. मात्र यावेळी ती परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कारण कोरोना बाधित किंवा या सगळ्या भागात काम करणाऱ्या रिपोर्टरला, फक्त रिपोर्टरला नाही तर त्याच्या फॅमिलीपर्यंत, त्याच्या कुटुंबियापर्यंत, त्याच्या ओळखीच्या मित्रापर्यंत हा धोका येऊन पोचला होता. जर त्याला काही झालं तर तो कॅरियर बनून इतरांना तो अडचणीत आणू शकत होता. आणि त्यामुळं पत्रकार असेल किंवा प्रत्येक जण, फ्रंट वॉरियर जे काम करत होते, त्यांना ती अडचण वाटतच होती. या दरम्यान सुरुवात झाली. मला अजूनही माझा सोर्स आठवत नाहीये की मला नेमकं हे इन्सेक्ट कुठं झालं, पण सुरुवात ज्यावेळी झाली 16 तारखेला टेस्ट केल्या सर्व पत्रकार संघांच्या याच्याकडून, सगळ्या पत्रकारांच्या टेस्ट झाल्या. 20 तारखेला टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण या सगळ्या दरम्यान कुठलंही सिम्पटम्स न जाणवणं किंवा कुठली थकणं नाहीये, एकही लक्षण नाहीये, काम कुठेही थांबलं नव्हतं, भले ते घरातलं असेल किंवा काही वेळ फील्डवर असेल. अडचण मात्र एकच या दरम्यान जी होती ती अर्थातच एकाच ठिकाणी आयसोलेट होणं, जे की या काळांमध्ये मुळात वैयक्तिक माझा स्वभाव तर मी नॉर्मल गोष्टींमध्ये देखील एका जागी बसू शकत नाही. मात्र या सगळ्या दरम्यान 21 दिवस एकाच ठिकाणी आयसोलेट होणं, मला वाटतं की मला वैयक्तिक जर विचाराल तर कोरोना हा माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक मानसिक आजार होता. कुठलंही लक्षण कधीच जाणवलं नाही, कुठलंही थकणं नाही. ज्या गोष्टी मी आधी करायचो कदाचित त्यापेक्षा जास्त खाणं पिणं असेल, वाचन असेल, इतर गोष्टींना वेळ देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी या दरम्यान केल्या. मात्र या 21 दिवसांमध्ये जो मानसिक धक्का जो बसला, ज्या पद्धतीनं गैरसमज यामध्ये पसरवले जात होते, म्हणजे मला चांगलं आठवतं की ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळते, तुम्हाला बाहेर खायला प्यायला ठेवलं जातं, एकटं राहायचंय किंवा एक वेगळी वागणूक की थोडंसं दूर राहायचंय, तर मुळात हेच धक्का असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मुंबई किंवा आता या भागापुरतं ठीक होतं, पण गावखेड्यांमध्ये कशा पद्धतीने हे पसरलंय. कारण आज जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, मी राज्यभरात फिरतोय देखील, अनेक ठिकाणी स्नेहल गावचे रस्ते जे आहेत, गावच्या वेशी ज्या आहेत, गावच्या येण्याकुसाच्या ज्या रस्ते आहेत, ते कुणी काटे टाकले आहेत, कुणी बुलडोझरनी माती टाकली आहे, तिथं चढ घातली आहेत, म्हणजे रस्ते बंद करण्यात आले. कारण जे गावकरी आधी शहरात येणाऱ्या, मुंबई पुण्यात येणाऱ्या आपल्याच नागरिकांचं, आपल्या रहिवाशांचं स्वागत करायचे, कौतुकानं चहापानाला बोलवायचे, ती परिस्थिती अगदी अर्बन वर्सेस रुरल अशा पद्धतीनं हा काही एक छोटासा कोल्ड वॉर किंवा काही ठिकाणी तर हाणामारीच्या दुर्घटना घडल्या, मारहाण केली किंवा ह्याच्यात अशा देखील घटना घडल्या. तर मला या दरम्यान म्हणजे स्वतःच्या आरोपाबद्दल, म्हणजे या स्वतःच्या याच्यामधून गेल्याबद्दल एक सांगावं वाटतं की मुळात काळजी घेणं हे नक्कीच खरं आहे, पण कोरोनाबद्दल जे गैरसमज ज्या पद्धतीनं पसरत गेले, हालाकी याला माध्यम देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत आणि मी देखील त्याच माध्यमांमध्ये काम करतो, त्यामुळे मी देखील त्याला तितकाच जबाबदार आहे. मात्र सोशल मीडियातनं व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, ज्याला की कुठली मर्यादा नाहीये,
अशा गोष्टींमधून जो गैरसमज कोरोनाबद्दल पसरवणं सुरू होतं, तर ज्या दिवशी माझी क्वारंटाईन डेट संपली, 9 तारखेला माझी क्वारंटाईन डेट संपली. टेक्निकली 21 दिवस मला आयसोलेशन मध्ये राहायचं होतं. या दरम्यान मी एकही गोळी खाल्ली नाही, कुठलीही टॅबलेट्स घेतली नाही, कुठल्याही डॉक्टरांना भेटलो नाही, आणि तरी देखील अगदी योग्य पद्धतीनं मी यातनं बाहेर आलो. 7व्या दिवशी माझी टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यामुळं एक एक कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे होतो म्हणून की काळजी करण्याची कुठलीही गोष्ट नाहीये. फील्डवर काम करणाऱ्यांनी नक्कीच घरच्यांपर्यंत तो येणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र कोरोना हा काही जीवघेणा आजार नाहीये. आणि या दरम्यान कुठल्याही पत्रकारांना असेल किंवा कुठल्याही इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी असेल, कारण आज प्रत्येकानं आपापली भूमिका बजावणं, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, पत्रकार असतील किंवा ही सगळी समाज माध्यमं असतील, या प्रत्येकानं आपापली जबाबदारी निभावणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्याला न भीता एक गैरसमज कसे दूर होतील, मी 9 तारखेला एक सोशल पोस्ट केली होती की हा कोरोना मी कशा पद्धतीनं म्हणजे मी हे दिवस कसे काढले. आणि 9 तारखेला संध्याकाळपासून मी ऑन फील्ड होतो. तो मी आजतागायत ऑन फील्ड आहे. कुठेही मला म्हणजे जसं की ऋत्विकने एक महत्वाचा मुद्दा सांगितला की स्नेहल, आम्ही ज्या दिवशी मुंबईतनं बाहेर पडलो त्या दिवशी आम्ही आमची राहण्या खाण्याच्या म्हणजे अंथरूण पांघरून असेल किंवा स्लिपिंग बॅग्स असतील, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, रेडीमेड फूड असेल, म्हणजे आम्ही बाहेर पडताना असं पडलो होतो की आम्हाला कुठेही खायला मिळणार नाहीये, आम्हाला कुणी झोपायला हॉटेल मिळणार नाहीयेत. मात्र ज्या पद्धतीनं आम्ही अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा खूप चांगली व्यवस्था आमची होती. कधी शेतात झोपतोय, कधी चांगली हॉटेल्स पण मिळत आहेत, कधी रेस्ट हाऊस मिळत आहेत. पण गैरसमज हळूहळू जो दूर होतोय, मला वाटतं की ती खूप मोठी गोष्ट होती. कारण ज्या ठिकाणी मी गेलो, ज्या लोकांना मी भेटलो, त्यांना माहित होतं की आय वॉज टेस्टेड पॉझिटिव्ह, पण तरीही त्यांनी माझं स्वागत केलं. त्यांनी मला माझ्या गोष्टींचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला की तू तरी देखील फिरतोय. आणि माझ्या फिरण्यामुळे मला असं वाटतं की खूप काही नाही, पण त्या 10-15 किंवा काही लोकांना मी जे याबद्दल गैरसमज काढू शकलो, तर मला वाटतं की हा एक वेगळा अनुभव पत्रकार म्हणून मला या काळात घेता आला. स्नेहल. येस राहुल, तर तेच म्हणजे तू म्हणलेला मुद्दा फारच तू महत्वाचा मांडलास की या सगळ्या ह्याच्यातून म्हणजे कोरोना ज्यांना होऊन गेलेला आहे किंवा ज्यांना झालेला आहे त्यांना तुम्ही एक भेदभावाची वागणूक देऊ नका. हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते तशा पद्धतीच्या बातम्या करणं पण, कारण हे एक वेगळंच डिस्क्रिमिनेशन आजकाल सुरू होताना सुद्धा दिसतंय. तर त्या स्वरूपातल्या पण तुमच्यापैकी कुणी जर काही बातम्या केल्या असतील की काही काही वेळेला असं वाचता आलं की एक नर्स राहत होती मुंबईत, तर तिला राहू देऊ नका, इथे या कॉलनीत तुम्हाला राहता येणार नाही. म्हणजे एकीकडे आपण डॉक्टरांसाठी थाळ्या वाजवायच्या, दिवे लावायचे, आणि दुसरीकडे स्वच्छता कर्मचारी असतील, कोरोनाबाधित असतील किंवा वैद्यकीय कर्मचारी असतील, यांना अशी वागणूक द्यायची. तुमच्यापैकी कोणी अशा प्रकारच्या काही बातम्या केल्या असतील तर त्याचा एक अनुभव शेअर करावा अशी विनंती. कोणीही. डॉक्टरांच्या बाबतीत म्हणजे थेट असं डिस्क्रिमिनेशन नव्हतं, पण टू अन एक्सटेंट डिस्क्रिमिनेशन होतं. मी तू मगाशी उल्लेख केलेली डॉक्टरांची बातमी होती ना, पुण्यातलं नायडू हॉस्पिटल हे एकदम की हॉस्पिटल झालेलं आहे, ट्रीटमेंट करणारं. सगळ्या म्हणजे काय ससूनला जायचं नाही पण नायडूला जायचं, इतकी त्याची पब्लिसिटी झाली. पण त्या नायडूमध्ये जसा कोविडचा सगळा स्प्रेड सुरू झालाय तसं काही डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशनने डॉक्टर्स पाठवले. मार्च मध्ये हे डॉक्टर जॉईन झाले. त्यांचा प्रोटोकॉल असा असतो की साधारण ते लोक जॉईन होतात, त्यानंतर 7 दिवस तिथे काम करायचं पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये, त्यानंतर 7 दिवस तुम्ही होम क्वारंटाईन व्हायचं आणि 7 दिवस तुम्ही पुन्हा नॉन कोविड आणि मग पुन्हा तुम्ही कोविड वॉर्डमध्ये. म्हणजे असं 21 दिवसांचं सायकल तुम्हाला फॉलो करायचं असतं. हे 21 दिवसांचं सायकल कुठे म्हणजे 21 दिवस तर सोडून दे, जेव्हापासून ते जॉईन झाले म्हणजे साधारण 10 मार्च पासून त्यांच्या ऑर्डर्स निघायला सुरुवात झाली, आतापर्यंत ही सगळी मंडळी तिथे काम करतात आणि त्यांना रिप्लेसमेंट दिली जात नाहीये 2 महिने सलग. बरं असंही नाही की हे कोणी इंटेन्सिव्हिस्ट आहेत किंवा काही एक्सपर्ट आहेत की बाबा त्यांची गरजच आहे तिथे. बेसिक ऑर्थो सर्जन पासून म्हणजे एमबीबीएस झालेले बरेचसे आहेत, पण ऑर्थोपासून वेगवेगळ्या ह्याच्यात स्पेशलायझेशन केलेली माणसं आहेत. राहायची व्यवस्था नव्हती. यातले अनेक जण रोज माघारी जात होते. म्हणजे त्यातला एक डॉक्टर सांगत होता की मी चाकणवरनं येतो, चाकणला परत माझ्या सोसायटीत जातो, माझं 6 महिन्यांचं बाळ आहे घरी, आणि असं असताना मला रोज घरी परतावं लागतंय का, तर सरकारने माझी काही व्यवस्था इथे म्हणजे जे मी सर्व्हिस देतोय त्या महापालिकेने किंवा सरकारने माझी काही व्यवस्था केलेली नाहीये. आणि त्यामुळे त्या बाळाला किती रिस्क मध्ये मी रोज टाकतोय हा विचार करत नोकरी करायची म्हणून करत किती दिवस राहायचं हा मी विचार करायला लागलोय आता. त्याच्या सोसायटीमध्ये फॉर्च्युनेट म्हणजे त्यांना काही ऑब्व्हियसली प्रत्येकाला काळजी वाटते, त्यामुळे सोसायटीमध्ये काही नियमावली आखून दिली होती की तुम्ही जाताना लिफ्टचा वापर करताना कशा पद्धतीने करायचा, तुम्ही लिफ्ट हे जाताना तुम्ही लिफ्ट मधून जायचं नाही, जिने चढून तुम्ही रोज
म्हणजे दिवसभर काम करून जेव्हा रात्री घरी संध्याकाळी तो घरी जायचा त्यावेळेला त्यांनी जिने सोडून त्याच्या घरीच जायचा. सॅनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे घरातच राहायचं आहे, घरात राहायचं ही काळजी ते स्वतःही घेत होते म्हणजे साहजिकच. पण बायको आणि ह्या सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का, की या डॉक्टरनी सांगितलं की जानेवारीपासून त्याला पगारही मिळालेला नव्हता. तो म्हटला की आज मला दूधवाल्याला पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नाहीये, दूधवाल्याला मी सांगतोय की थोडे दिवस उधारी दे, मी सरकारकडे माझ्या विभागाकडे फॉलोअप करतोय की मला माझा पगार कधी होईल. मला सांगितलं जाते की फंड क्रंच आहे. म्हणजे तुम्ही ज्याला काय म्हणतात, ज्याचं कौतुक करताय, ज्या पद्धतीने तुम्ही हेल्थ वर्कर त्यांना अपलॉड करताय, अपलॉड करा, त्याच्याबद्दल काही नाही, खरंच एका वेगळ्या एक्सटेंडला जाऊन काम करतायत. पण त्यांचे हे बेसिक प्रश्न म्हणजे पगार ही तर साधी अपेक्षा आहे ना, तुमचा घर खर्च चालवायचा आहे तुम्हाला, ती जर मिळत नसेल आणि डॉक्टरला जर दूधवाल्याचे पैसे द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत ही वेळ जर येत असेल तर आपण कुठल्या पद्धतीने म्हणजे काय पद्धतीने हे सरकार फंक्शन करताय, खरंच प्रश्न विचारावा वाटतो की या बेसिक गोष्टींकडे लक्ष देणार आहोत का नाही आपण. म्हणजे जसं सॅनिटेशन स्टाफसाठी आपण भांडतोय तसंच भांडण आपल्याला डॉक्टरांसाठी करावं लागतंय. डॉक्टरांसाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवून काही म्हणजे त्यांना त्याच्यातनं उभारी मिळते वगैरे म्हणलं जातं, पण तरी सुद्धा त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना या बेसिक गोष्टी त्यांच्या सोडवायची गरज आहे. राहायची जागा मागतायत ते साधं, अगदी काय 5 स्टार फॅन्सी हॉटेलमध्ये ठेवा म्हणत नाहीयेत, पण आम्हाला घरच्यांपासून लांब ठेवा असं म्हणतात. हे बेसिक प्रश्न तरी सोडवले जावेत इतकीच अपेक्षा आहे सोसायटीमधनं साहजिकच. आणि मग डॉक्टरांच्या बाबतीत नाही, पण एक वेगळा अनुभव हाही मला आला की मी एक डोमेस्टिक हेल्थ बाबतीतली स्टोरी केली होती आणि परवा दिवशी स्टोरी आल्यानंतर साहजिकच त्या सोसायटीतल्या दुसऱ्या रहिवाशांचा मला फोन आला. त्या सोसायटीने बॅन केलं होतं की आमच्या सोसायटीमध्ये कुठल्याही घर कामगार यायला नको. आणि त्यानंतर मी बातमी केल्यावर दुसऱ्या दिवशी बाईचा फोन आला एका की म्हणे नाही तुम्ही ही बातमी मांडली, तुम्ही एका माणसाचा प्रश्न मांडलाय ज्याला त्या बाईची गरज आहे, पण तुम्ही हे दाखवणार नाही आहात का की आम्ही आमच्या सोसायटीत कसं चांगलं काम करतोय. तर म्हटले की तुम्ही काय व्हॉलंटिअरिंग वर्क करताय, काय करताय. नाही आम्ही तंबोला खेळतोय, नाही आम्ही सोसायटीसाठी ऍक्टिव्हिटीज घेतोय, वी आर सिंगिंग सॉंग्स इन आर बाय सिटिंग इन आर टेरेसेस. तर मी म्हटलं की ठीक आहे, चांगलं करताय तुम्ही, तुमचा मोराल अप करताय, हो ठीक आहे, बट माझ्यासाठी आता तुम्ही करताय ती गोष्ट ही कौतुकाची नाहीये. त्या मेडचं आयुष्य ती कसं जगती हा माझ्यासाठीचा प्रश्न आहे. म्हणजे आपण कुणाकडे लक्ष देणार आहोत आणि काय करणार आहोत, आणि माणूस म्हणून सुद्धा आपण खरंच कुठे पोहोचलेलो आहोत हेही बेसिक प्रश्न या निमित्ताने पडतायत. आणि पॉलिसीच ठरत नाहीत त्याच्यामुळे या सगळ्यावरती म्हणजे प्रत्येक जण प्रश्न विचारतो, बरं सरकारकडनं तरी किती अपेक्षा करायची हाही मुद्दाच आहे. तुमच्या सोसायटीतल्या तुमच्या घरात तुमची मीड यावी का नाही हा तुमचा चॉईस असू शकतो, तो त्याच्यावरची पॉलिसी सरकारकडनं करून द्यावी. सरकारने अशी अपेक्षा नाही करू शकत ना. सरकार म्हणेल की तुम्ही ठरवा, म्हणजे मेड्सना अलाव करायचं किंवा कंटेनमेंट झोन मधल्या बाहेरच्या बायका तुम्ही घेऊ शकतात घरात, एवढंच ते देऊ शकतात. तुम्हाला नियमावली करून देण्याची तर अपेक्षा नाही करू शकत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. सो हेही प्रश्न नागरिक विचारतायत. म्हणजे कधी कधी गंमत वाटते मला की 2 एक्स्ट्रीम्स आपण कव्हर करतोय का काय. प्रायोरिटीज काय असाव्यात ह्याच्यावरतीच बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अवलंबून असतात. काही जणांचं जग हे अगदी स्वतःपुरतच असतं. तर मला मेधाताई कुलकर्णींनी एक प्रश्न विचारलाय, तो पार्थ आणि ऋत्विकला विचारायचा आहे की तो प्रश्न असा आहे की इतक्या सगळ्या माणसांच्या, जिवंत माणसांच्या चांगल्या स्टोरीज असताना चॅनल्स आणि वर्तमानपत्र हे नेहमी फक्त राजकीय बातम्या, कोण काय म्हणलं, कोण कुणावर रुसलं, या गोष्टींकडेच काय जास्त लक्ष द्यावं वाटतं. इतक्या जिवंत माणसांच्या इंटरेस्टिंग स्टोऱ्यात काही दुःखी आहेत, तर याच्याबद्दल काय सांगाल. तर आणि मला पार्थला अजून एक विचारायचंय की तो जेव्हा परदेशातल्या वृत्तसंस्थांसाठी करतो रिपोर्टिंग, तर त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय असतं की इथलं काय तिथे गेलं पाहिजे, तिथल्या वाचकांना. हा म्हणजे हेही सांगा. आणि ऋत्विक आणि रोहित, तुमच्या खरोखर तुमचं ऐकून इतकं ग्रेट वाटलं मला की तुम्ही म्हणजे अक्षरशः मन भरून आलंय. अगदी सगळेजण तुम्ही इतकं काम करताय, पण तसा मीडिया नाहीये, सगळा मीडिया नाहीये, तुम्ही अपवाद आहात असं मला वाटतं. तर तुम्ही म्हणजे इतक्या माणसांच्या गोष्टी आहेत, तर तुम्ही ते कसल्या बातम्या चाललेल्या असतात दिवसभर, अरे बापरे. इंटरनॅशनल मीडिया असेल किंवा ज्या एरवी इकडच्या वेबसाईट्स ज्यासाठी मी लिहितो, मी काय असा वेगळा विचार करत नाही की हे वॉशिंग्टन पोस्टमध्ये जाणार आहे, सो आपण हे कव्हर केलं पाहिजे, किंवा हे अल जजीरामध्ये जायचं हे कव्हर केलं पाहिजे. फक्त लिहिताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की काही ठिकाणी जास्त कॉन्टेक्स्ट द्यावा लागतो. म्हणजे आता जर का वॉशिंग्टन मध्ये राहणारा माणूस जर का आपला धारावी मधलं काहीतरी वाचणार असेल,
यू हॅव टू एक्सप्लेन मोर अबाउट धारावी ऍज अपोज टू समवन लिव्हिंग इन इंडिया. तो तेवढाच विचार करतो मी. बाकी ज्या स्टोरीज आहेत त्या आहेत, म्हणजे त्या यू हॅव टू कव्हर देम. आणि त्या का दाखवल्या जात नाहीत मेन स्ट्रीम मीडियामध्ये, इंग्लिश मीडियामध्ये आय गेस तो क्लास बायस आहेच, त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाही. आणि याचं कारण कदाचित असेल की जालना मधला शेतकरी टाइम्स ऑफ इंडिया घेत नाही विकत किंवा एनडीटीव्ही बघत नाही, त्यामुळे ते दाखवत नाही. त्यामुळे जितकं काय म्हणतात त्याला एक बिझनेस होऊन बसलाय जर्नलिझम मध्ये सुद्धा. आणि हा माझ्या मते सगळ्यात मोठा त्याचा ड्रॉबॅक आहे. आणि तेच मी सुरुवातीला जे म्हटलं होतं की आपण करोना व्हायरसच्या आधी सुद्धा मायग्रंट वर्कर्स वरती का लक्ष दिलं नाही. म्हणजे याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण की मायग्रंट वर्कर्स इंग्लिश चॅनल्स किंवा टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस नाही वाचत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण तेवढ्या तीव्रतेने नाही लिहित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते न्यूजपेपर्स आणि न्यूज चॅनल्स कोण वाचतं, तर तो मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास वाचतो. आणि ह्या मिडल क्लास आणि अपर मिडल क्लासला चीप लेबर मिळत होतं या अख्ख्या काळात. त्यामुळे आपल्याला वाटत होतं की थिंग्स आर फाईन, बट दे आर फाईन फॉर अस. ते आपल्यासाठी चांगलं चाललं होतं, पण ते मायग्रंट वर्कर्ससाठी त्यांचं आयुष्य हे काय म्हणतात त्याला, देवर एक्सप्लॉइटेड. त्यामुळे हा माझ्या मते मोठ्या प्रमाणावर क्लास बायस दिसून येतो. इव्हन जेव्हा 16 कामगार जे परत चालले होते एमपीला, ते ट्रेन खाली चिरडून मेले, किती इंग्लिश पब्लिकेशन्सनी त्यांची नावं लिहिली, किती इंग्लिश पब्लिकेशन्स मध्ये किंवा किती इंग्लिश चॅनल्सवर त्यांची नावं वाचून दाखवली. हेच जर का एखादं प्लेन क्रॅश झालं असतं तर इतक्या कॅज्युअली आपण ते रिपोर्ट केलं असतं का. त्यामुळे किंवा इव्हन आपण बघितलं तर आपण जेव्हा सुरुवातीला आपल्या काही 5 स्टार हॉटेल्स आपण क्वारंटाईन फॅसिलिटीज म्हणून कन्वर्ट केल्या, परदेशातून लोक येत आहेत तर त्यांना क्वारंटाईन फॅसिलिटीजसाठी, ह्याच काळात आपण आपल्या शाळा असतील, कॉलेजेस असतील किंवा मॅरेज हॉल्स असतील, हे आपण शेल्टर होम्स म्हणून कन्वर्ट करू शकलो असतो मायग्रंट वर्कर्ससाठी, तिकडे त्यांना हलवू शकलो असतो. पण हा विचार होत नाही. आणि हा क्लास बायस हा आपल्या सोसायटीत आहे, हा आपल्या मीडियात आहे आणि हा आपल्या सरकारमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मीडिया, सिव्हिल सोसायटी आणि सरकार इज बेसिकली अ मिरर इमेज ऑफ इच अदर असं मला वाटतं. त्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आपल्याला इकडे दिसत आहेत ते सगळे आपल्यात सुद्धा आहेत. आणि म्हणूनच आपल्याला पडलेली नाहीये त्यांची, त्यामुळे मीडिया कव्हर करत नाही, त्यामुळे सरकार लक्ष देत नाही, किंवा मग सरकार लक्ष देत नाही त्यामुळे मीडिया कव्हर करत नाही, त्यामुळे आपल्याला पडली नाही. काही इट्स अ चिकन अँड एग स्टोरी. त्याचं मूळ कारण काय आहे ते सांगणं कठीण आहे, पण ह्या 3 मीडिया, सिव्हिल सोसायटी आणि गव्हर्नमेंट बेसिकली आर अ मिरर रिफ्लेक्शन ऑफ इच अदर, मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आणि आपल्याला बेसिकली पडलेलं नाहीये यांची असं मला वाटतं. ते लॉकडाऊन नंतर तरी बदलेल अशी आपण आशा करूया. आणि मी जे सगळ्यांनाच एक विचारलं होतं की तुम्हाला माणूस म्हणून आणि पत्रकार म्हणून आता इथून पुढे तुम्ही काय वेगळे असाल, आधी काय होतात आणि पुढे काय वेगळे असाल, वाटलं तर द्या उत्तर, मला जाणून घ्यावं असं वाटलं. एक छोटासा मी मांडतो मग ऋत्वी एकत्रच तू पूर्ण हे कर. हे म्हणजे होतं की ज्यांना आपण भेटतो त्यांना ऑब्व्हियसली आपल्याला प्रत्येकाला मदत करावीशी वाटते. पण प्रॉब्लेम असा होतो सगळ्यात मोठा ह्यावेळेला रिपोर्टिंग करताना असं जाणवला की लोकांना आपण ग्रुप्समध्ये भेटतो, 1000 500 लोक आजूबाजूला असतात, मायग्रेंट वर्कर्स असतात, त्यातल्या काहींना आम्ही इंटरव्ह्यू करतो. आता जेव्हा आपण ह्यांना मदत करायची असं ठरवलं तर प्रॉब्लेम असा होतो की देर आर लाईक 1000 पीपल अराउंड यू कॅनॉट हेल्प. आणि जर का तुम्ही 4 लोकांसाठी जेवण अरेंज करत असाल तर त्याच वेळी तुम्ही 500 लोकांसाठी जेवण अरेंज नाही करत आहात. आणि ऍज अ जर्नलिस्ट एकटा माणूस 1000 लोकांसाठी 500 लोकांसाठी जेवण नाही अरेंज करू शकत. आणि तुम्हाला फूड राईट सुरू नाही करायचे तिकडे, म्हणजे बेसिकली जे ऑलरेडी प्रॉब्लेम्स आहेत त्यात ऍडिशन्स नाही करायचे. त्यामुळे मदत करायची तरी कशी करायची, आणि ज्यांना आपण इंटरव्ह्यू करतोय त्यांना मदत करायची जरी असेल, पाण्याची बाटली असेल किंवा थोडं जेवण असेल, तरी ते खूप डिस्क्रिटली करावं लागतं. आणि हे सगळ्यात कुठेतरी इट्स मोस्ट रिग्रेटफुल असं मला वाटतं की आपल्याला मदत करायची इच्छा असते, पण आपल्याकडे ऑब्व्हियसली ते एवढं इनफ साधनं नसतात की आपण 500-1000 लोकांना एका वेळी मदत करू शकू. त्यामुळे हा कुठेतरी catch-22 सिच्युएशन आहे जी प्रत्येक वेळेला मायग्रंट वर्कर्सना वरती रिपोर्ट करताना जाणवली.
बरोबर आहे. आणि मला वाटतं मेधाताई, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता ना की चॅनल्सवर काय येत नाही, तर ते आपण ऋत्विककडे जाऊयात 2 मिनिटं आणि मग शेवटचा प्रश्न घेऊ तुम्ही. त्या प्रश्नाकडे यायचं होतं ह्याच्यासाठी की खरं तर हे प्रत्येक पत्रकाराचं पण इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहे असं मला वाटतं की ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज इतक्या चांगल्या असताना सुद्धा आपण काही विशिष्ट बातम्यांना का इतकं जास्त महत्व देतो. तर मला ह्याच्या पाठीमागे 2 कारणं वाटतात मॅडम. पहिलं कारण म्हणजे जी चॅनल मधली जी स्पर्धा आहे. आता विषय असा आहे की जर एखादी पॉलिटिकल बातमी येते, ती ब्रेकिंग फ्लॅश ह्या स्वरूपात चालते, त्यानंतर त्यावरती रिपोर्टरचं लाईव्ह होतं, व्हिज्युअल्स येतात आणि मग ती कॅरी फॉरवर्ड होते. ही जी सगळी प्रोसेस आहे, ही जर मी माझ्या चॅनलचा प्रमुख म्हणून ही दाखवायची नाही असं ठरवलं आणि त्या बदल्यात मी जर ह्युमन इंटरेस्ट स्टोरी दाखवायची असं ठरवलं, तर इतर जे कॉम्पिटिटर चॅनल्स आहेत ते सगळे त्याच बातम्यांवरती राहतात आणि कुठेतरी टीआरपी लूज करतो की काय, अशी एक कमर्शियल का होईना पण ती भीती एक चॅनल रन करणाऱ्याला असते. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रिजनल चॅनल जे आहेत याचा जो वर्ग आहे तो एकतर अप्पर मिडल क्लास हा प्रामुख्याने आहे, हा टार्गेट ऑडियन्स आहे आणि त्याला राजकीय बातम्यांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे अशी आपसूक एक समज बनलेली आहे जे चॅनल रन करतात किंवा आम्ही काम करतो त्यांची. तर त्यामुळे आपल्या टार्गेट ऑडियन्सला काय जास्त रुचतं, तर राजकीय बातम्या ही एक फ्रेम तयार झालेली आहे आणि त्या साच्यामधून मला कुठेतरी वाटतं की आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा बातम्या बघितल्यानंतर आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. ह्युमन इंटरेस्ट बातमी करताना सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून बघताना सुद्धा ती तितकीच रिलेट होते आणि त्याच्यावरती भर देणं खरंच गरजेचं आहे. तर कुठेतरी चॅनल रन करणारे सुद्धा या गोष्टीचा विचार करतील अशी अपेक्षा करूया. ते तुम्ही म्हणलात की पत्रकार म्हणून म्हणजे माणूस म्हणून तुम्ही कसे बदलणार आहात, पण मुळात प्रश्न असा आहे की आता पत्रकारांना एक माणूस म्हणून लोक बघतायत का? कारण प्रत्येक वेळेला म्हणजे फॉरवर्ड अगदी एक पत्रकारांच्या ग्रुपवरती आला परवा की टीआरपी साठी न्यूज एक मीम होतं, एक कार्टून होतं आणि बातमीसाठी तो ओबी वॅन मधनं सगळं कव्हर करून मायग्रंट साठी निघतोय, माझी छान बातमी झाली आणि तो मायग्रंट आपला त्याच्या मार्गाने जातोय. इतकं असंवेदनशीलपणे कोणीच काम नाही करू शकत. आज रस्त्यावरती जर तुम्ही एखाद्या 4 वर्षाच्या 6 महिन्याच्या बाळाला चालताना पाहणार आहात तर त्यावेळेला तुम्ही ते सोडून त्यांना काही जे काही शक्य आहे ती मदत करायची सोडून पुढे जाऊच शकत नाही आणि प्रत्येक जण आपापल्या लेवलवर कॉम्प्रोमाइज करतोय. म्हणजे मी पर्सनल लेवलला हे फार शेअर करावं असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा संपूर्ण कोरोना क्रायसिस कव्हर करताना माझी 3-3.5 वर्षांची मुलगी आहे, तिच्यापासून 1 महिना मी लांब राहिले होते जोवर माझी टेस्ट झाली नाही. हे करणं हे सोपं नाहीये. म्हणजे जेवढा झगडा लोक करतायत त्याच्या तुलनेत हे काहीच नाही हे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा स्वतःच्या लेवलवरती सुद्धा कॉम्प्रोमाइजेस करून आज बाहेर पडून प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार धडपडतायत. त्यामुळे टीआरपी साठी नाही, त्यामुळे आम्हाला स्वतःला मोठं व्हायचंय म्हणून नाही, जसं अलका मगाशी म्हणली, किंवा आमचं काहीतरी नाव होणार आहे म्हणून नाही, तर काहीतरी आपल्या माध्यमातून जर कदाचित हे प्रश्न मांडले गेले तर त्याचा उपयोग होईल, काहीतरी बदल घडतील असं वाटतं, म्हणून ही सगळी धडपड आहे. म्हणजे मी आणि माझा फोटोग्राफर एका झोपडपट्टीत गेलो होतो पुण्यातल्या. त्या झोपडपट्टीमध्ये आपण सोशल डिस्टन्सिंग बद्दल बोलतोय, एक 8x10ची पण म्हणणं मोठी आहे ती खोली. त्या खोलीमध्ये 17 माणसं राहत होती. त्यामुळे माणूस म्हणून मला तर खूप बदललं या सगळ्या, मी खूप स्वतः बदलली या सगळ्या अनुभवानंतर. पण हेही म्हणजे पत्रकारही माणूस आहेत हेही कुठेतरी गृहीत धरा. मला वाटते बऱ्यापैकी आज बहुतांश सगळ्यांचे प्रश्न घेऊन झालेले आहेत आपले, आणि तुमच्या सगळ्यांशी बोलताना फार छान वाटलं की खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सगळेजण विचार करताय आणि म्हणजे प्राची म्हणाली तशी आता तटस्थ राहणं शक्यच नाहीये. म्हणजे आता ती परिस्थितीच नाहीये की आपण तटस्थ राहू शकू, बातमी दिली आणि काम संपलं. जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर या सगळ्या अशा प्रकारच्या बातमी गोष्टी घडतायत त्यावेळेला जे हातात शक्य आहे ते करणं, आणि पार्थ म्हणाला तसं दुसरीकडे ती एक अपरिहार्यता आणि एक वाईट वाटणं पण आहे की आपण 500 लोकांना नाही मदत करू शकत आहे. मी माझ्या काळासमोरच्या 1-2-10 जणांपर्यंत मदत करू शकेन आणि पुन्हा मी काही दिल्याने कुणाला कशाचा संसर्ग होईल का ही भीती तर वेगळीच आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न फार अनंत काळ चालत जाणार आहेत. पण या निमित्ताने का होईना की समाजातला जो नाहिरे वर्ग आहे त्याचा थोड्या फार प्रमाणात का होईना जी चॅनल्स कधीही घेत नव्हती त्याच्यावरती पण यायला लागलं, आणि तुमच्यासारखी जी सामाजिक जाणीवा चांगली ठेवणारी माझी मित्रमंडळी आहेत तर यांनी तर अतिशय खूप चांगल्या प्रकारे बातम्या केल्यात. आणि तुम्ही आज सगळेजण आलात, अक्षरशः म्हणजे आपली वेळ ठरली होती त्यापेक्षा आपण आज 2 तास चक्क गप्पा मारतोय आणि अजूनही पूर्ण झालंय असं वाटत नाही, कारण प्रत्येकाकडे सांगण्यासारखं खूप काही आहे. पण तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं, एक समाधान वाटलं की
अशी माणसं वाढत गेली तर कदाचित ही समस्या काही लवकर संपेल असा उगीच आपण आशावाद जोपासूयात का मला नाही वाटत आहे. पण तुमच्यासारखी अशी समजदार माणसं असतील, पत्रकार असतील तर थोडं सगळ्यांचं आयुष्य जगणं थोडंफार सोपं होईल असं मला वाटतंय. तुम्ही सर्वांनी आज स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आमच्यासाठी दिलात, आमच्याशी मनापासून गप्पा मारलात आणि खूप छान बातम्या करताय. तशाच प्रकारच्या बातम्या करत जा. सगळ्यांचे खूप खूप आभार. आज आपण नवी उमेदच्या चर्चेत सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. थँक्यू.